हे असतं का नागमणी? नागमणी असा काही फॅक्टर नसतो. स्पिटिंग कोब्रा आहेत, स्पिटिंग स्नेक्स आहेत, पण इंडियामध्ये नाही आहेत. ग्रीन वाईन स्नेक तर सगळीकडे. अभिरूप कदमचा अभिरूप माहिती असेल. हां, माहिती. सो बेसिकली ही इज अ ग्रेट स्नेक रेस्क्युअर. ओके, व्हॉट अबाउट दॅट पट्टेरी स्नेक? प्रत्येक पट्टेरी साप हा मनियार नसतो किंवा विषारी नसतो. ऑल्सो इंडियन कॉमन क्रेट हा इंडियातला सर्वात विषारी साप आहे. आता रसल्स कुकरी बघून घ्या तुम्ही किंवा नॉर्मल कुकरी बघून घ्या. प्रत्येक घरामध्ये ते पुस्तक असलंच पाहिजे. सो नमस्कार, मी अँकर अक्षय आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे द अक्षय शो मध्ये. आज आपल्याकडे विशेष अतिथी, तर चला भेटूया श्रुतीला. तू समृद्धी बोलू शकतो, नो वरीज. सो तुमच्यासाठी इन्स्टा आयडीचं नाव ते ठेवलं समृद्धी. सो लेट्स मूव टू श्रुती समृद्धी एकत्र. हाय पीपल, हाव आर यू? आय होप तुम्ही मला ओळखत नसालच, पण जर का ओळखत नसाल तर ओळखून घ्या. माझं नाव समृद्धी टक्के आहे. समृद्धी माझं इंस्टाग्राम आयडी आहे. समृद्धी मीन्स प्रॉस्पेरिटी, तर दॅट्स द रिझन मी जस्ट ठेवलं ते इंस्टाने. सगळेच मला समृद्धी करून बोलत आहे. इट्स व्हेरी नाईस, माहिती आहे. खूप छान वाटतं मला कोणी समृद्धी म्हटलं तर. ऍक्च्युली त्या नावाने मला खूप काही दिलंय, तर मी ते त्यात चेंज नाही करणार आहे. सो हाय समृद्धी. हाय समृद्धी. हाय. सो हाय समृद्धी. येस. फर्स्ट ऑफ ऑल, आपण इन्स्टा आयडी वरती मी आय गेस कालच एक स्टोरी बघितली की साप पकडणं वेगळी गोष्ट, बट व्हॉट अबाउट दॅट कलरिंग ऑफ हेअर्स? नाही, हेअर. सो बेसिकली मी हेअर आर्टिस्ट आहे, प्रोफेशनल. ओके. आय हॅव डन माय हेअर डिप्लोमा फ्रॉम UTK's इन्स्टिट्यूट ऑफ हेअर अँड स्किन. आणि मी 10वी नंतर मला काहीच कामधंदा नव्हता. म्हटलं की 6 महिने घरात बसून घरच्यांच्या शिवाय खाण्यापेक्षा काहीतरी चांगलं करूया. तर म्हणून मग मी शिकले आणि खूप मला आता चांगलं वाटतं की मी ते शिकले. सो साइड बाय साइड माझं फ्रीलान्सिंग पण सुरू असतं. अच्छा, म्हणजे आता ते प्रोफेशन शिफ्ट केलं असं नाही. सी बेसिकली मी ते ॲज अ करिअर कधी बघितलंच नाही. मी केलं कारण की आम्ही 10वीच आहोत. तर मग म्हटलं ठीक आहे ना, आपली कला आपल्याला यायला हवी आणि ते ऑटोमॅटिकली असं चापचूप येतात. अच्छा, ह्याच्यामुळे यू वेंट टू दॅट हेअर सेगमेंट वाला सेक्टर. तिकडे आवड होती? आवड होती. आता कोणती पण नवीन गोष्ट येते ना समोर, शिकायला मिळते ना, शिकून घ्यायचं. सो दॅट इज माय थिंग. अच्छा, नाव मुव्हिंग टू द मेन टॉपिक. खूप साऱ्या इन्स्टा आयडी वरती बघितले की साप पकडतेस. सो हा इंटरेस्ट फर्स्ट ऑफ ऑल आला कुठून? साप आता बघायला गेलं तर नेचरमध्येच मुळात माझा खूप जास्त इंटरेस्ट आहे. मी जितका टाइम मी घरात नसते ना, तितका टाइम मी नॅशनल पार्क मध्ये असते किंवा ठाण्याचं जंगल असतं. ठीक आहे, तिकडे मी खूप तिकडे असते, एकटीच जाते आणि मला खूप चांगलं वाटतं एक्सप्लोर करायला नेचर, झाडं झुडपं. आपण जर का आता तू एक प्लांट घेतोयस, 2 प्लांट घेतोयस आणि तू एका प्लांटला खूप चांगलं बोलतोयस की यार तू खूप सुंदर आहेस, तू किती चांगलं, तू बोलतोयस लिटरली त्याच्याशी. आणि एका प्लांटला तू बोलतोय यार तू ना खूप वाईट आहेस, तू नको माझ्या लाईफमध्ये. तू डिफरन्शिएट करू शकतोस थोड्या दिवसानंतर त्या प्लांटमध्ये. एक आहे ना फुल सुकून जाणार आणि एक आहे ना खूप चांगलं ग्रो होत आहे. सो मी ती एक थिंग आहे ना ऑब्झर्व केली नेचरमध्ये की जर का समोरचा आपल्या बोलण्याचं पॉझिटिव्हली घेतोय ना, तर समोरचा रिस्पॉन्ड करतोय मला. आणि मला ते ह्युमन्समध्ये मोस्टली नाही दिसलं, ती कनेक्टिव्हिटी नाही वाटत. खूप असे लोक आहेत की यार नाही होत कनेक्ट आणि नेचर सोबत ते पटकन होऊन जातं, कारण की आय नो की कोई तो सुनने वाला आहे, सुनाने वाला नाही आहे. सो दिस इज द रिझन आय लव्ह नेचर. आणि स्नेक्सचं बघायला गेलं तर रेप्टाईल्स असं सरपटणारं काही दिसलं ना, सो बेसिकली स्नेक्स आर आय कॅचर्स. आता काही आपण कुत्रा चालतोय, कोण बघतंय यार कुत्रा, ते सरपटताना कोणी दिसलं भाई 4 लोकांचं सिस्टम हँग. तर दॅट्स वाय स्नेक्स आय लव्ह देम. रेप्टाईल्स, पाली बिली पण आवडतात भाई मला. हा, लोक मारायला बिरायला जातात पण मला आवडतात. अच्छा लग रहा है तू रे मेरे घर पे. सो या. आणि ऑल्सो स्नेक्स आर असे रेप्टाईल्स आहेत ना स्नेक्स की ते सर्वात जास्त मारले जातात बिकॉज लॅक ऑफ नॉलेज. ओके. लोकांना नाही माहिती की यार हा विषारी आहे आणि बिनविषारी आहे. म्हणजे
आता आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये बघायला गेलं तर 280+ स्नेक स्पीशीज आहेत आणि तो रेट नेहमी वाढतच जातो. इट्स नॉट की कमी होतात, कुठून ना कुठून ते येतात, बिकॉज अर्थ इज कनेक्टेड टू इच अदर. एव्हरी लँड इज कनेक्टेड टू इच अदर आणि वॉटर बॉडीज सुद्धा. तर ते नेहमी आहे ना एक नवीन नवीन स्पीशी येत चालले. सो हा रेट नेहमी असा वर खाली होत असतो. आणि स्नेक सगळीकडेच आहेत, झाडांवरती आहेत, जमिनीच्या खाली आहेत, जमिनीच्या वर आहेत, पाण्यात आहेत. इट्स एव्हरीवेअर. सो वाय नॉट स्नेक्स. ओके, म्हणजे तिकडनं आला स्नेक. मगाशी एक तू गोष्ट बोललीस की नेचर इज कनेक्टेड टू इट. म्हणजे आपण जे बोलतात की एका प्लांटला आपण काय चांगलं बोलतो आहे तर ते त्याला रिस्पॉन्ड करतात. सेम वे मी कुठेतरी वाचलं होतं, आय गेस सम बुक, त्याच्यामध्ये इट वॉज लाईक की जेव्हा काहीतरी ह्या झाडाला काय आपण करत असेल हार्म, तर ते झाड दुसऱ्या बाजूच्या झाडाला सांगतं ते. म्हणजे ते मी ॲज अन रिसर्च कुठल्या तरी डिस्कवरीवरती पण बघितलं होतं की जेव्हा एक गाय कुठला तरी चारा खायला जाते, ती लगेच बाजूचा चारा नाही खात, कारण की जेव्हा इथे काहीतरी होत असतं सडन नेक्स्ट मोमेंटला दुसरीकडे जे प्लांट्स असतात ते त्यांचा टेस्ट चेंज करतात, मॉइश्चर चेंज करतात, म्हणून ती जागा चेंज करते. सो असं मला हे जेव्हा तू बोललीस की नेचर इज कनेक्टेड टू इच अदर, तर लिटरली इट इज लाईक की हा आय कॅन फील इट. इट इज मोस्टली कनेक्टेड टू मी असं मी बोलू शकते. आणि मला असं खूप लोक पण बोलतात, यार तू एका साईडला साप वाचवते आणि दुसऱ्या साईडला तू नॉनव्हेज खाते. मी जन्माला आली तेव्हापासून मी साप नाही वाचवत आहे, किंवा जन्माला आली तेव्हापासून मी मला स्नेक रेस्क्यूअर बनायचं नव्हतं, किंवा मला नेचरबद्दल काय माहिती नव्हतं. हे आताच म्हणजे मी 7th 8th ला असेपर्यंत असं होती, तेव्हापासून मग मला ते मी तुला सांगेन तो एक्सपिरियन्स आहे, ऑब्वियसली शेअर दॅट. तर तेव्हापासून मला ते हे झालं की यार कुछ तो है, इधर कुछ तो है. सो आय शुड लर्न अबाउट इट. आय शुड गॅदर सम इन्फॉर्मेशन, कारण का ते माझ्याच कामी येणार आहे. अँड ऑल्सो आय कॅन अवेअर पीपल अबाउट इट. तर ते एक जनरेट झालं. आणि मी पहिली का दुसरीमध्ये असल्यापासून माझ्या घरचे मला नॉनव्हेज खायला घालतात. आणि कोकणी माणूस आहे म्हणजे तर बाई तो तर एक विषयच आहे. तर मी खूप कमी केलंय. इट्स नॉट लाईक की मला पाहिजेच असतं, पण ठीक आहे. आता घरी जर का मम्मीने काय बनवलं तर मला नाही आवडत तिला बाई दुसरं काय हे करायला, सो ठीक आहे, आय ईट. ओके, व्हॉट अबाउट युअर फर्स्ट स्नेक रेस्क्यू? कारण की तू मगाशी बोललीस की 7वी पासून आहे, तर पहिला साप कधी पकडला होता जर 7वी पासून? पहिला साप मी पकडला नव्हता. पहिला मला स्नेक बाईट झाला होता. सो बेसिकली आम्ही गावात होतो आणि गावच्या ठिकाणी आहे ना एक प्लेस आहे, सान्यावरती जातो आम्ही खेळायला वगैरे. आणि सान्याच्या बाजूला शेती आहे पूर्ण भाताची. तर आम्ही जस्ट आणि पायऱ्यांवरती आम्ही होतो आणि माझ्यासोबत 1-2 फ्रेंड्स होते माझे गावचे. तर आम्ही जस्ट होतो आणि ना आमच्यामध्येच आम्ही होतो. आणि नंतर थोड्या वेळाने, आणि पहिली गोष्ट तर ना 6-7च्या नंतर घराच्या बाहेर नकोच म्हणतात घरचे जाऊ उगाच, पण आम्ही तर आम्ही ना गेलो आणि आम्ही मस्त महालक्ष्मीच्या इथे म्हणजे राऊंड वगैरे मारला मंदिराच्या इथे. मग सान्यावरती जाऊन बसलो आणि काहीतरी ना भाई पायाला असं वाटलं की कुछ तो आहे ना हुआ. तो मी मग ह्या लोकांना सांगितलं, यार भाई काहीतरी चावलं यार. एक तर बोलते विंचू चावली, माझं सिस्टमच हँग. मी म्हटलं की नाही थांब, दुखत बिकत नाही, कारण की आय न्यू की विंचू वगैरे स्टिंग केला ना तर पेन होतं, एक्स्ट्रीम पेन होतं. ते पप्पांनी वगैरे मला सांगितलं होतं. आणि मग नंतर एक बोलली सिद्धी करून होती, शी टोल्ड की साप चावलाय. आणि तिने तर ते जाताना बघितलं, साईडनी गेलं ते, आणि ती धामण होती. आणि मला ना माहिती नव्हतं की काय असतं साप. म्हणजे मला एवढं माहिती, साप चावला बाई मरणार तू. आणि माझं असं झालेलं ना की आता करू काय. तिला माहिती होतं, ती बोलली धामण आहे रे, काय नाही होणार. तर ना मी मेंटली प्रिपेअर केलं स्वतःला. हे बघ समृद्धी, घरी गेलीस, घरच्यांना सांगितलं साप चावलंय, ते पहिला मारतील तुला. म्हणून ना मी नाही सांगितलं. आणि सिद्धीला म्हटलं, सिद्धी काय होणार नाही ना. मी खूप पॅनिक झाली होती. तर ती बोलली नाही काहीच नाही होणार, धामण आहे, बिनविषारी साप आहे. ती गावालाच असते, सो तिला तेवढं नॉलेज होतं म्हणजे थोडंफार. तर मग मी म्हटलं ठीक आहे चल. 1 तास झाला, 2 तास झाला, आम्ही लोक घरी वगैरे गेलो, जेवलं वगैरे. तर मी ना झोपताना देवाला सांगितलं, देवा उद्याचा सूर्य दाखव मला. मग त्याच्यानंतर मी घरी सांगेन. तर उठले वगैरे आणि नंतर ना काही नाही, सगळं दिसतंय, मी आहे घरातच आहे, हेवन में नहीं हूं मैं, हेल में नहीं हूं. तर नंतर मी म्हटलं भाई ये मेरे को काटा, मेरे को कुछ हुआ नहीं. म्हटलं ये तो सही लग रहा है. तर उधर से जो इंटरेस्ट जनरेट हुआ ना मेरा की नाही, जर अजून एक गोष्ट समजली की जर मला ती गाईड करायला नसती
तर मी पॅनिक होऊन माझी काहीतरी वेगळीच दशा झाली असती. सो उदर आय गॉट वन पॉइंट की नेचर बद्दल शिकणं इज इम्पॉर्टंट. काळाची गरज आहे. इव्हन स्नेक्स बद्दल शिकणं इज इम्पॉर्टंट, कारण की ते सर्वात जास्त आहेत बरोबर आपल्या इथे. आणि दॅट्स द रिझन मग स्नेक्स. अच्छा, म्हणजे तिकडनं सुरुवात झाली. फिर मग काय ऐकत नाही बाई समृद्धी. समृद्धी ऐकत नाही. आणि जर एखादा साप चावला, असं मगाशी तू बोललीस की माणूस पॅनिक होतो, सो जेव्हा एक साप चावतो तेव्हा माणसाने काय नाही केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, आपण दोघांकडे पहिला आपण बोलूया की काय नाही केलं पाहिजे. ओके, तर सर्वात पहिला जर का तुम्हाला मंडळींनो साप चावतोय तर पॅनिक करू नका. लाईक तुमचं ब्लड सर्क्युलेशन ज्या गोष्टींनी वाढतंय ना ते अजिबात करू नका. लाईक काहीच खाऊ नका, काहीच पिऊ नका, त्या जखम जिथे झाली आहे तिकडे काहीच लावू नका. इनफॅक्ट ती जागा कापायला जाऊ नका. भाई काय कापाकुप्या करतायत, मी करते ना, केस कापते ना मी, दांबा ना. तर ते काहीच असं करू नका, चालू नका. इनफॅक्ट जर का तुमच्या सोबत कोणी आहे ज्याला स्नेक बाईट झाला तर त्याला खूप काम करण्याचा प्रयत्न करा, शांत करा, त्याला सांगा की काहीच नाही होणार आहे. जवळच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये मोस्टली अवेलेबल असतं कारण की तिकडे डॉक्टर्स नसतात तेवढे, त्यांना तेवढं नॉलेज नसतं. सो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये स्नेक अँटीवेनम असतं. तिकडे जाऊन तुम्हाला स्नेक अँटीवेनम देतात आणि मग ते जे काय पुढची प्रोसेस असते ते मग ते गाईड करतात तुम्हाला. ओके, म्हणजे हे नाही केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर असं बोलायला गेलो तर जिथे चावलंय आपल्याला, जर आपल्याकडे पाणी वगैरे असेल तर पाणी ओतावं साधं. आणि जितकं लवकर होईल तितकं लवकर आपण डॉक्टरकडे जावं. आणि चालत नाही, बाईक असेल तर बाईकनी, किंवा तुमच्या सोबत कोणी असेल तर त्याला उचलून घ्या. यू कॅन पिक द पर्सन अप आणि तुम्ही डॉक्टरकडे, कारण की जर का आपण त्याला चालायला लावतोय ना त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतंय आणि त्याच्यामुळे ते वेनम जास्त स्पीडीनी पसरते आपल्या बॉडीमध्ये. सो इट्स व्हेरी डेंजरस. ओके, ते पहिल्या पिक्चरमध्ये दाखवायचे असं. आणि दिस इज द रिझन आपल्याला स्नेक्स बद्दल माहिती असायला पाहिजे, कारण की ठीक आहे तुम्ही आता आपल्या इंडियामध्ये ऑलमोस्ट 280+ स्पीशीज आहेत, त्यातले हार्डली 100% वगैरे 10% वेनमस आहेत. ते 10% वेनमस स्नेक जरी तुम्हाला माहिती असले ना तर तुम्ही विनाकारण ते नॉन वेनमस स्नेक्सचा जीव नाही घेणार. ओके, आणि ते तुम्हाला समजेल मग ते वेनमस आहेत आपल्या समोर. तर काय केलं पाहिजे, सर्व मित्राला कॉल करा. तुम्हाला नाही एक्सपिरियन्स होता पकडायला जाऊ नका भाई, स्टंटबाजी करू नका प्लीज. आणि जर का तुमच्या आजूबाजूला काय असं हेवी असेल, बालडी वगैरे असेल तर जस्ट उपडी करून ठेवा त्याच्या इथे. सो या, म्हणजे ते मूवी मध्ये दाखवतात ते असं साप चावल्यावरती ते असं सक करतात नाही. सो बेसिकली कसं असायचं आधीच्या काळामध्ये, जर का इवन आता पण आपण विष पितोय ना ते काहीच होणार नाही आपल्याला अंटिल अँड अनलेस ते वेनम आपल्या ब्लड सोबत मिक्स होत नाहीये, कनेक्ट होत नाहीये, तोपर्यंत आपल्याला काहीच नाही होणार. सो आधीच्या टाइमात कसं असायचं, ते लोक ब्रश नाही करायचे, राईट, ते लोक दातून करायचे किंवा ते दंतमंजन वगैरे लावायचे बोटानी. सो त्याच्यामुळे आपल्या माउथमध्ये स्कार्स नाही यायचे, रक्त नाही यायचं. आपल्या आता ब्रश करतो म्हणून रक्त येतं, गम्स ब्लीड करतात, आपल्याला माहिती नसतं आपल्या तोंडात कुठे छाले पडलेत. सो आपण जर का आता कोणी बाईट करते आणि आपण त्यात असं करायला, भाई तो पण मरणार, तू पण लटकलं, इथे दोघांची पण जीव वाचणार नाहीयेत, कारण का ऑलरेडी ते ब्लड मध्ये गेलेलं आहे वेनम. सो असं करायला जाऊ नका प्लीज. ते आधीच्या टायमात करायचे, बट नो, मूवीज मध्ये दाखवतात तसं नसतं. बाई जुडवामध्ये 2 सलमान खान होते, रिअल लाईफ मध्ये आहेत का, काही करायला नका जाऊ. ओके, अजून एक आहे, पीपल बोलतात की काहीतरी गाड बांधा किंवा नाही, असं काहीच करायला जाऊ नका बाबा, स्टंटबाजी वगैरे. तुम्ही गाठ बांधाल ते वेनम तिथल्या तिथे हे होणार आणि तो तुमचा जो पार्ट आहे तो पॅरलाइज होऊ शकतो. इट कॅन बी पॅरलाइज, तो तुम्हाला पार्ट कापायला लागू शकतो. सो असं काहीच करू नका. या ओके, वन मोर थिंग अबाउट स्नेक, जशी तू बोललीस की बालडी उपडी घालून ठेवा. देअर आर ओल्ड पीपल्स जे म्हणायचे सपेरा बिपेरा येतो. अँड देन द थिंग इज, सापाला कसं आयडेंटिफाय होतं आणि हाऊ इट वर्क्स. सी बेसिकली जर का तुम्ही आता आपल्यावरती जर का कोणी अटॅक करतंय तर आपण आपला डिफेन्स मेकॅनिझम दाखवतो, आपण पटकन बाई फाटफूट. तर सापासोबत जेव्हा तो सपेरा समोर बसलेला असतो, तो पुंगी असा वाजवतो, तेव्हा त्या सापाला असं काय वाटतं की ती जी पुंगी आहे ते त्याच्यावरती अटॅक करणार आहे, तर तो हुड काढतो. सो तो हुड काढतो, तो त्याचा डिफेन्स मेकॅनिझम असतो. प्रत्येक साप जो हुड काढतो त्याचा अर्थ असा नाही की हा आता मला चावणार आहे.
तो आपल्याला वॉर्न करत असतो की यार मी आता खूप तो साप असा क्रिचर आहे ना, तो स्वतः खूप घाबरलेला असतो. इट्स अ व्हेरी शाय थिंग. तर तो घाबरलेला असतो ऑलरेडी, आणि तो जेव्हा पुंगी अशी हलते तेव्हा त्याचं टार्गेट पूर्ण त्या पुंगीवरती असतं, आणि त्या पुंगी सारखा तो मग असा हे होतो. तो नाचत नाही, त्याला नाही येत पाय आपल्यासारखे, नका त्याला डान्सर बनव, बघतो मी पाटील. तर तो फक्त त्याचा फोकस तर पुंगीवरती असतो आणि तो जस्ट हलतोय. ओके. येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक सापाचा एक डिफेन्स मेकॅनिझम असतो, आणि जसं रसेल्स वायपर घोणस तुम्ही बघायला गेला तर तो कुकरच्या शिटीसारखा आवाज करतो. आणि सॉस्केल्ड वायपर असतात फुरसे, ते त्याचे स्केल्स जरा हे असतात, पॉइंटेड असतात, तर म्हणून तो त्याचा अंग घासतो आणि तसा तो आवाज करतो, नाग फणा काढतो, आणि असे खूप खूप असे डिफेन्स मेकॅनिझम्स आहेत स्नेक्सचे. तर ते एक असतं. म्हणजे इफ अ क्रिएचर डोंट हॅव इयर्स, ज्याला कानच नाही तो ऐकतो कसा? सो हा, अगेन इंटरेस्टिंग टॉपिक. येस. सो बेसिकली मला ना मी पोरांसारखा खूप शिट्या मारते, ठीक आहे, खूप असं सगळं असतं माझं लाईफमध्ये. आणि मी ना म्हणजे गावाला असू दे किंवा कुठे पण, तर मी खूप लोकांना असं बोलताना ऐकलं, अरे शिट्या वाजवू नको, शिट्याने वाजवायचे, शिट्या वाजवू नको, साप येतील. मी म्हटलं भाई ये तो सही लग रहा है सुनने में, फिर तो अभी और बजाना चाहिए, आने दो भाई. तर ना मी वाजवायचे, आणि ना मी खूप असं लोकांच्या बोलण्यात येऊन आहे ना, मला असं खरंच वाटायचं की बाबा येतील, मोठे लोक बोलतात, काहीतरी डोकं लावून बोलत असतील. तर आहे ना मी मुद्दाम वाजवायची, बाई म्हटलं आ जा, मी तुम्ही मेरे को देख रे काय, तू आ जा. तर मी ना वाजवते, एक दिवस झाला कोण नाही येत, 2 दिवस झाले कोण नाही येत, म्हटलं हा मॅटर काय आहे बाई नक्की. तर नंतर आफ्टर आय स्टडीड थिंग्स मला समजलं की भाई सापाला तर कानच नसतात. तेच म्हणजे मी पण जेव्हा वाचलं आय वॉज शॉक की कान नसतं, हाऊ डू दे रिस्पॉन्स टू थिंग्स. सी बेसिकली स्नेक्स कॅन सेन्स थिंग्स. ओके. तर ते सेन्स करू शकतात, पण त्यांना ऐकायला येत नाही. तर शिट्या वाजवा, गाणं गा, काहीही करा बाई, काहीही करा, नाही येणार आहे साप तुमच्याकडे, ठीक आहे. अंटिल अँड अनलेस तुम्ही त्यांच्या घरात शिरत नाही ते तुमच्या घरात शिरणार नाही. जंगलात घर येऊ नका, बाहेर घ्या कुठेतरी शिव. मला ना वाटतच नाही की मी स्नेक बद्दल बोलतोय. सी बेसिकली साप हा विषय आला ना का लोकांना असं वाटतं की यार घाबरून टाकणारे विषय येतो. भाई साप आहे, भूत नाहीये ते, नका घाबरू. आणि घाबरण्यासारखं नाहीये काही. बाई मी जर का तुला घाबरतेय आणि तू मला घाबरतोय, आपल्यातलं कन्व्हर्सेशनच होत नाही. पण जर का भाई मी साप आहे, मी जंगलात राहतेय, ठीक आहे, आणि तू माणूस आहेस, आणि तू मला खूप छान वाटतं मला साप बोलताना, ठीक आहे, आणि तू इथे राहतोयस, शहरात राहतोयस, आणि ऑल ऑफ सडन आपण जिंदगीमध्ये फर्स्ट टाइम भेटतोय, ठीक आहे, तू जंगलात येतोय, जंगल फिरायला, आणि मी तुझ्या समोर येते, तू ऑब्व्हियसली शॉक होणार, आणि मी शॉक होणार, भाई ये कौन है, ये कौन आ गया इधर मेरे घर में. तर तू मला घाबरतोस म्हणून तू मला मारायला येतोस का, जस्ट बिकॉज मी छोटी आहे तुझ्यापेक्षा. ओके. या, आणि जस्ट तेच असणार. आणि तुला माहितीये की माझ्यामध्ये विष आहे, पण ऍक्च्युली तुला नॉलेजच नाहीये की मी बिनविषारी आहे की विषारी आहे. तर जर का तुला नॉलेज असतं तर तू तुझ्या रस्त्याने गेला असतास. तर आता सिमिलर दिसणारे पण खूप साप असतात. आता बिगेस्ट एक्झाम्पल आपण घेऊया. आता रिसेंटली एक व्हिडिओ व्हायरल झाली होती, महादेवांच्या शिवलिंगावरती धामण कोणीतरी ठेवली होती, सोडली होती, आणि त्या व्हिडिओ खाली जवळजवळ करोडो लोकांचे कॉमेंट्स होते, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. म्हटलं ठीक आहे, सगळं ठीक आहे. उद्या जाऊन ती धामण कोणाच्या तरी घरी घुसतीये, जे स्पिरिच्युअल नाहीयेत किंवा जे कनेक्टेड नाहीयेत महादेवांशी, त्यांना असं वाटतंय की तो नाग आहे, आणि तो ते नाग समजून त्याला मारतायत. म्हणजे हे दोन्ही सेम दिसतात असं बोलायचं? सिमिलर दिसतात. ओके. या, धामण फणा नाही काढत, नाग फणा काढतो, आणि खूप सिमिलर दिसतात ते. फक्त डोळ्यांच्या स्पेसिफिकेशन्सने आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. सो जर का तो तुझ्या घरी घुसतोय आणि तू त्याला नाग समजून मारतोयस तर ते किती अनफेअर आहे. एक्झॅक्टली. सो तुम्ही जर का एखादी गोष्ट व्हिडिओ टाकता इंस्टाग्रामवरती तर त्यात काहीतरी सेन्स असलं पाहिजे, राईट? ती धामण समजून तुम्ही शिवलिंगावरती आहे तर खूप चुकीची गोष्ट आहे, जस्ट फॉर व्ह्यूज अँड थिंग्स. सो या. ओके. मगाशी तू बोललीस की म्हणजे माणसं त्या ठिकाणी जातात आणि सापाला मारतात. सो देर इज अ थिंग जिथे माणसं म्हणतात की साप येतो आणि रिव्हेंज येतो माणसाचा. म्हणजे जर तू कुठल्या नागिनला मारलं तर नाग येणार तुला चावणार. सो व्हॉट इज दॅट फॅक्टर? तर बेसिकली असं काहीच नसतं. साप आपला, पहिली गोष्ट तर दे कांट हिअर,
तर त्यांना कान नसतात, तर आपण काय बोलतोय किंवा आपण कोणाला कुठे. आणि साप एक असा रेप्टाईल आहे ना की त्याला गोष्टी लक्षात नाही राहत, 2-3 तासांनी तो हे होतो. हा, त्याला नाही लक्षात राहत गोष्टी. तर आता सपोज की तुझ्या समोर एक साप आलाय स्पेसिफिक आणि त्या सापाला तू मारलेस घाबरून, ठीक आहे. आणि तो जेव्हा मरतोय ना तेव्हा त्याची बॉडी एक हे रिलीज करते. ऍक्च्युली मी असं ऐकलंय की साप जेव्हा मरतो किंवा तर आजूबाजूच्या सापाला तो सेन्स होतो. सो मी सांगते, तेच सांगते. तर एक लिक्विड त्याची बॉडी रिलीज करते विच इज नेम्ड एज फेरॉन. ओके. आणि त्या वासाला ते दुसरे साप अट्रॅक्ट होऊन येतात. ओके, म्हणजे दॅट इज ट्रू. या, सो दिस इज ट्रू की पण तुम्ही मारलाय, तुमचा बदला घ्यायला असं नाही. आणि असं नाहीये ना, आता सपोज की तुझ्या मागच्या अंगणात साप घुसलाय जिकडे तू नेहमी काजू भाजतोस किंवा तू काही काम करतोस आणि तिकडेच तू तो साप मारलायस, ठीक आहे. आणि तू दुसऱ्या दिवशी परत त्याच जागेवरती आलाय तुझं काम करायला आणि तिकडनं मग कोणता तरी साप सेन्स करत करत त्या ठिकाणी आलाय आणि चुकून त्या सापाला असं वाटतं की काहीतरी त्याला धोका आहे तुझ्यापासून आणि तो तुला डसतोय. तिकडनं मग मिसकन्सेप्शन झाले की यार साप बदला घ्यायला येतात. ओके. येस. म्हणजे सपोज जर एका ठिकाणी साप वगैरे मेलाय, सो आजूबाजूचे साप त्या लिक्विडमुळे अट्रॅक्ट होतात असं बोलायचं आपल्याला. ओके, म्हणजे रिव्हेंज फॅक्टर नाहीये. रिव्हेंज फॅक्टर नाहीये. ओके. त्यांना काय आठवणच राहत नाही तर काय येणार आहे भाई. माझ्यासारखंच आहे, मला पण गोष्टी, मी आता सकाळी काहीतरी खाऊन आले, मला नाही लक्षात आहे काय खाल्लं, चहा प्यायला. नाही, हे बॉयच्या बाबतीत वेगळं असतं, त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी आठवतात. ओके ओके ओके. पण कोणी साप नाही बोलणार. ओके, ग्रेट. अबाउट साप आपण जे बोलतोय, लेट्स गेट इनटू टॉपिक फर्स्ट. ओके, आपण सापांवरती आहे. ओके, विषाने मेडिसिन वगैरे बनतात. येस, बेसिकली स्नेक वेनम जे आहे ते असं वाटतं की यार आपण फक्त मरतो त्याच्यानी, पण खूप असे, आता तुम्ही मेडिकलच्या बाजूला खालती लिहिले असेल जनरल स्टोर मेडिकल अँड ड्रगिस्ट. सो त्या ड्रग्स बनवण्यासाठी काय लागतं? वेनम लागतं. नॉट सगळेच ड्रग्स बनवण्यासाठी नाही ऑब्व्हियसली, पण काही ड्रग्स बनवण्यासाठी वेनम लागतं. आणि तुम्ही आता कॅन्सर ऐकलं असेल ऑब्व्हियसली, आणि कॅन्सर आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, असे सगळे मोठे मोठे डिझिजेस आहेत जे स्नेक वेनम, म्हणजे पूर्णच असं नाहीये की भाई साप डायरेक्ट त्या मेडिसिनमध्ये डसवतात, आणि हे खूप असे त्यातले थिंग्स आहेत जे ते काढतात आणि जितकं पोटेन्स नेसेसरी आहे तितकंच ते त्या मेडिसिन्स मध्ये टाकतात. बट इट इज नेसेसरी, इट इज 101% नेसेसरी की ते त्याच्यात राहावं. आणि दॅट इज द रिझन स्नेक वेनम इज इम्पॉर्टंट, त्याच्याने मेडिसिन्स बनतात. ओके. आणि ॲज यू सेड की सापाची ही झाली पॉझिटिव्ह साईड, पीपल आर टेकिंग इट इन अ डिफरंट वे. सो एखाद्याला जर फर्स्ट टाइम जर घरी साप दिसतोय, सो व्हॉट ही शुड डू? सी, जर का तुम्हाला घरी साप आढळतोय तर पहिली गोष्ट ती सापाची चुकी नाहीये, ठीक आहे. कारण की स्नेक वेदरला खूप रिॲक्ट करतात. आता थंडी आहे तर त्यांना एक गरम जागा पाहिजे असते, दे आर कोल्ड ब्लडेड. सो काय रक्त थंड असतं, कोल्ड ब्लडेड. हा, सो त्यांना एक गरम जागा हवी असते, तर मग ते खूप असं गरम जागाने काळोख शोधतात जिथे ते इझिली कोणाच्या नजरेत येणार नाही. सो अशा ठिकाणी ते शोधत असतात. तर जर का तुमच्या घरी येतोय तर ऑब्व्हियसली तो असा तांडव तर नाही करणार आहे. सो तो कुठेतरी शांतपणे बसलेला असेल किंवा तो खूप पहिल्यांदा तर घाबरलेला असणार आहे. तर सर्वात पहिला तर तुमचं काम आहे स्नेक फ्रेंडला कॉल करणं, ठीक आहे. आणि खूप स्नेक फ्रेंड्स आहेत आपले जे फ्रीमध्ये काम करतात आणि पैसे नाही घेत. आणि सो त्यांना तुम्ही कॉल करा. आणि त्याला तुम्हाला जर का नाही समजत असेल तर तुम्ही गुगल लेन्सचा वापर करू शकता. गुगल लेन्स? येस. तर जर का तुम्ही, आता तुमच्या समोर साप आहे, हिरवा साप आहे, तर तुम्ही ऍटलीस्ट गुगलला टाकू शकता, तेव्हा पटकन लांबून त्याचा फोटो काढा. सो गुगल तुम्हाला एक हे देतं, सर्च वरती दाखवतं कुठले कुठले टाइप्स आहेत. हा, कोणते कोणते टाइप्स आहेत. तुम्हाला एक्झॅक्टली नाही समजू, नाही भाई तुम्ही धामणचा फोटो काढाल आणि तिथे कोबरा वगैरे येईल आणि तुम्ही घाबरून जाल. ते फक्त टाइप्स ऑफ स्नेक दाखवतं की हा साप हा असण्याची शक्यता आहे. सो तुम्ही गुगल लेन्सचा यूज करू शकता अंटिल अँड अनलेस दॅट स्नेक रेस्क्युअर इज कमिंग. आणि जर का तो साप खूप जास्त अग्रेसिव्ह असेल, सगळीकडे पळत असेल, तर तुम्ही एक स्टिक असते, हुक स्टिक असते, ती तुमच्या घरी ठेवू शकता. मोस्टली जर का तुम्ही गावच्या एरियामध्ये राहताय
तर ती असते, तर त्याच्याने तुम्ही इझिली कंट्रोल करू शकता. मारायचं नाहीये. आणि तुमचे जे काय पेट्स असतील घरामध्ये त्याला साईडला वेगळ्या रूममध्ये किंवा घराच्या बाहेर, आणि जस्ट एक हे ठेवायचे की तो साप कबडच्या खाली किंवा जिकडनं त्याला काढताना खूप मुश्किल होईल तिकडे जायला नाही द्यायचंय आपण. सो आपल्याकडे एक प्लास्टिकची बालडी वगैरे असं काहीतरी असेल तर तिला उलट करून त्याच्यावरती जस्ट ठेवून द्यायचं अंटिल अँड अनलेस द स्नेक रेस्क्यूअर इज कमिंग. ओके, कमिंग बॅक, सापाच्या प्रकारमध्ये देर इज अ साप विच इज कॉल्ड फ्लाइंग स्नेक ऑफ इंडिया. ते आणि एक साप आहे जो डोक्याला चावतो, समथिंग लाईक दॅट. म्हणजे आणि दुसरा आहे आय गेस, मी डिस्कवरीवरती बघितलं, तो गॉगल घालून दर टाइम रेस्क्यू करतो कारण की तो स्नेक स्पीड करतो. तर हे प्रकार काय आहेत म्हणजे? सो बेसिकली आपण सर्वात पहिला टॉपिक घेऊया, फ्लाइंग स्नेक. फ्लाइंग स्नेक आहेत इंडियामध्ये. जस्ट द थिंग इज, तो साप जो असतो फ्लाइंग स्नेक, इट इज तो ट्रीवरती राहतो, तो झाडावरती असतो मोस्टली. आणि जेव्हा त्याला एका ठिकाणी पासून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं तेव्हा तो त्याच्या बॉडीचा एस शेप असा करतो. आणि आता बघ ना, आपण जेव्हा पण धावतो ऑलिम्पिक्स मध्ये आपल्याला, तर आपण 10 किलोमीटर लांबून रनअप घेत असतो, रेडी स्टेडी ऑन युअर मार्क सेट गो. तसंच त्याचा एक एस आकार असं. हाऊ डू आय शो? तुम्ही स्क्रीनवरती ते दाखव प्लीज. ओके, इट्स नेसेसरी फॉर द पीपल टू नो. सो ते एक एस आकार करतो, जस्ट लाईक तस्कर साप सुद्धा असं करतो, त्याचा डिफेन्स मेकॅनिझम असतो तो. तर तो एक एस आकार करतो आणि ती झेप घेण्यासाठी मग तो मग तो सापाचा सिरियसनेस आहे. अरे सिरियसनेस नाही लोकांना ऍक्च्युली नाही, म्हणजे इट इज गुड, बट म्हणजे मला ऍक्च्युली हे ऐकून थोडंसं भीती वाटते कारण की यू डोंट कम टू नो की कुठे आहेत काय आहेत. तर ते त्यांना जस्ट एका ठिकाणी वरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असं म्हणून तू ते साकार करून मग ते असं हे घेतं. व्हॉट अबाउट दॅट अगेन दॅट डोक्याला जाणारा साप? हरणटोळ बोलतात त्याला. इट्स अ ग्रीन वाईन स्नेक. इट्स ऑल्सो अ ट्री स्नेक. परत तो एक ट्री स्नेक असतो. आता आपण खूपदा जंगलातनं वगैरे जातो आणि तो झाडांच्या फांदीच्या एंडवरती राहणारा साप आहे. तो खूप असा खूप लाईट वेट असतो, खूप क्यूट असतो आणि चावतो नाही चावत तो मोस्टली. खूप कमी रेकॉर्ड्स आहेत त्याच्या बाईटचे. आणि तो इतका नाजूक साप आहे ना, त्याच्या नाकाला तो टिचकी जरी मारणार ना तरी तो मरून जाणार. तो इतका नाजूक साप आहे. आणि तुम्ही असं बोलतायत की ते तुझ्या डोक्यावरती अटॅक करतात. पहिली गोष्ट, जर का एखादा माणूस जेव्हा एक्सपायर होतो तेव्हा आपल्याला जाळतात आपल्याला, तर ती स्कल ब्लास्ट होण्यासाठी पण खूप टाइम लागतो. सर्वात जास्त त्याला टाइम लागतो. ठीक आहे, हतोडीने फोडतात डॉक्टर्स जेव्हा काय ऑपरेट वगैरे करायचं असेल तर तो एवढूसा साप कसं काय करू शकतो? सो इट्स अ मिथ की असं नाही. जस्ट बिकॉज तो झाडावर राहतो आणि तुम्ही जर का जाताय आणि तो घाबरतोय, राईट, ती फांदी हलतीये, त्याला असं वाटतं की नाही यार काहीतरी आता होणार आहे माझ्यासोबत, तो अटॅक करतोय. सो दिस इज द रिझन जंगलातून जर का जात आहे तर एक नजर असावी वरती माणसाची. तर मे बी कोणाला तरी चावलं असेल आणि म्हणून तेव्हापासून ते मिथ स्प्रेड झालं असेल. ओके, म्हणजे हे दोन्ही साप इंडियामध्ये भेटतात, फ्लाइंग स्नेक अँड दॅट हेड बाईट वाला स्नेक. ग्रीन वाईन स्नेक तर सगळीकडे आहेत. ओके, अगेन बॅक टू दी पॉइंट, मी बोललो की मगाशी स्पिटिंग कोब्रा. स्पिटिंग कोब्रा. अच्छा, कोब्रा आहे तो. स्पिटिंग कोब्रा आहेत, स्पिटिंग स्नेक्स आहेत, पण इंडियामध्ये नाही आहेत स्पिटिंग कोब्रास. आणि ऑल्सो द सेम थिंग, अंटिल अँड अनलेस त्याचं वेनम तुमच्या ब्लड सोबत नाही इंटरॅक्ट करत आहे तोपर्यंत तुम्हाला काय नाही होऊ शकत. दॅट्स इट. येस, म्हणजे ते लास्ट टाइम मी बघितलं की गॉगल घालून ते लोक रेस्क्यू करायसाठी गेलेले. ते डोळ्यात घुसू शकतो ना आपल्या. अच्छा, म्हणजे तो पहिला टॅकल होतं की तो ऍक्च्युली पहिला डोळ्यावरतीच तो स्पीट करायला बघतो? आता डिफर करतं. जर का तुम्ही बसलाय त्याला पकडायला जाताय किंवा तुम्ही त्याच्यासोबत खेळताय तर ऑब्व्हियसली तो जो स्पीट करतोय तुम्ही त्याच्या लेवलवरती आहात तर ते आपल्या डोळ्यातच जाणार आहे. जर का तुम्ही उभे आहे तर तुमच्या डोक्यावरती जाणार. सो जेव्हा आपण बसून जेव्हा त्याला कुणी टॅकल करते तर ऑब्व्हियसली त्यांनी गॉगल्स वगैरे घालणं इज इम्पॉर्टंट, राईट? या. ओके, अगेन कमिंग टू दॅट साप वाला फॅक्टर, मला ज्या हसायला येत यार. See, snakes are cute, okay? You guys have to believe snakes are cute. Snakes, I was having many snakes in my life. यार माणसाला सापासोबत कम्पेअर नका करू, सापांची इन्सल्ट होते. सॉरी, व्हॉट इज दॅट? हे असतं का नागमणी? नागमणी असा काही फॅक्टर नसतो लाईफमध्ये. आता बघायला गेलं तर आधीच्या काळात आहे ना, साप उंदीर वगैरे खायचे.
बरोबर. ठीक आहे. आणि उंदीर आता कुठे कुठे असतात आपल्याला माहिती आहे, आणि उंदीर काय काय नाही खात ते पण आपल्याला माहिती आहे. तर बेसिकली ते साप उंदीर खात आहेत, आणि जर काही इफ इन केस ते उंदरांनी काही खडा वगैरे खाल्ला असेल तर ते वेनम त्या खड्यावरती रिॲक्ट होऊन तो एक काहीतरी वेगळा कलर फॉर्म करतो, आणि इफ इन केस तो साप कधी मरतोय तर त्याच्यातून जर का तो स्टोन निघतोय तर त्याला असं नागमणी म्हणून घोषित करतात की यार येतो नागमणी आहे, नाग निघलाय. सो हा एक वेगळा फॅक्टर झाला. आणि दुसरा थिंग म्हणजे आधीच्या टायमामध्ये जे लोक ब्लॅक मॅजिक वगैरे करायचे ते लोक काय करायचे की जे सापाचा फणा आहे ते कट करून त्याच्यामध्ये एक इमिटेशन स्टोन यायचा, तो ते आत टाकायचे. हा, तो ते आत टाकायचा, आणि ती जागा हील होईपर्यंत ते सापाला साईड कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवून द्यायचे. आणि त्याच्यानंतर ती गोष्ट हील झाल्यानंतर त्याची इंजुरी, त्याच्यानंतर मग तो ते लोकांसमोर आणायचा आणि मग ते नागमणी काढून दाखवायचा. सो इतके अत्याचार व्हायचे सापांवरती, एकेकाला चुनून चुनून डसले पाहिजेत. त्या माणसाला त्यांनी कळ काढली त्यांना. सो येस, सो दीज आर द थिंग्स की आहे ना, लोकांना नाही माहितीये भाई. सापांच्या डोक्याविकातून काढतायत नागमणी, भाई फेमस होत आहेत. पण आता हे खूप जास्त कमी झालंय, कारण की ते आता इलिगल, म्हणजे डिरेक्टली आता कोणी असं बघितलं तरी ना तर डायरेक्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन जातो की इथे असं असं होतंय, मग लागले लंका भाई त्याचे. ओके. सो या 2 करोड 4 करोडचा साप असतो. मी असं ऐकलंय भाई, म्हणजे इट इज लाईक टू बी व्हेरी फ्रँक, मी असं ऐकलंय की 4 करोडचे साप असतात. हो असतात ना, कैसे असतात साप. आता मी जर का, ठीक आहे, आता दिस इज हे डुप्लिकेट आहे, रिअल नाही आहे, आपण लवकरच रिअल पण घेऊ. ठीक आहे. आणि आता जर का मी ह्याची प्राइस तुला सांगतेय की यार 1 करोडचं आहे आणि तुला ते खूप आवडलंच आहे, आणि मी तुला याचे बेनिफिट्स सांगते की हे जर का तुझ्याकडे ठेवलंस तू तर तू खूप रिच होणार आणि खूप लकी आहे, तू खूप हे होणार, तर तू ते 1 करोड रुपये इन्व्हेस्ट करशील, पण सगळेच नाही करणार. सो जे 4 करोडचा साप आहे तो पण असाच आहे, कारण की विकणारा जो असतो तो 1 करोड लावेल, 2 करोड लावेल, 3 करोड लावेल. ठीक आहे. आणि विकणारा नेहमी दिसतो पण घेणारा दिसत नाही. सो मांडूळ साप आहे ह्या सापाचं नाव. आणि त्या सापामध्ये असं काही पोटेन्स असतं जे परत मेडिसिनसाठी यूज करतात, पण त्याला लोकांनी ब्लॅक मॅजिकचं नाव देऊन आय डोंट नो व्हॉट्स रॉंग विथ दिस पीपल. आणि ऑल्सो असं बोललं जातं की त्याला 2 तोंड असतात. ते कसं पॉसिबल आहे? एका साईड, दोन्ही साईडला तोंड असणार, तर तो दिवसभराची प्रक्रिया करणार कुठून भाई? पहिलं तर मला तुम्ही हे सांगा. सो जस्ट बिकॉज त्याची टेल आणि त्याचं फेस सिमिलर दिसतं. या त्याची टेल नॉर्मल सापांसारखी अशी स्लिम नसते किंवा पॉइंटेड नसते. सो ते एक ब्रॉडच असतं, सेम दिसतं. मांडूळ, रेड सँड बोआ किंवा कॉमन सँड बोआ आपण बोलतो त्याला. सो दॅट इज सिमिलर, आणि त्याच्यामुळे मग त्याला दुतोंड्या साप असं पडलं नाव. म्हणजे 2 तोंड नसतात असं बघायला गेलं तर. म्हणजे आणि त्याची तस्करी पण होते जस्ट फॉर दिस ब्लॅक मॅजिक अँड एक्सेट्रा थिंग. ओके. म्हणजे ते तस्करी जे करतात ते लोक एवढी हाय प्राइस लावतात. ओके. म्हणजे 3-4 करोडचे साप आहेत इंडियामध्ये? नाहीये. ओके. विकतात, फक्त बोलतात की यार मी एवढा करोडला विकला, तेवढा करोड, आणि ती एक अफवा फैलत जाते. ओके. येस, फैलत जाते. आय एम सो सॉरी पीपल. तू समझा? समझ लो. नाही तू नाही समजा. ओके. तुझा फेवरेट स्नेक? माय फेवरेट स्नेक्स तर असे खूप आहेत. मला पूर्ण रेप्टाईल जातच फेवरेट आहे माझी. आणि मेन असं बघायला गेलं तर रॅट स्नेक खूप आवडतो मला, जे खूप जास्त विचित्र आहे गोष्ट. खूप असं ब्युटिफुल. ब्रोन्झ बॅक आवडतो, रॅट स्नेक आवडतो. रॅट स्नेक यासाठी कारण का तो ऑलमोस्ट सगळीकडे, इंडियन रॅट स्नेक सगळीकडे मिळतो तो, आणि खूप असा मोठा पण होतो, मस्त नागासारखा दिसतो. ऐटी ना फुल विषय सिस्टम हँग बाई लोकांचा. आणि मोठा पण होतो एकदम छोटू. आणि छोटे ज्युनियर्स जे असतात ना, ज्युनियर छोटे जे पिल्लू असतात ते तर एवढे क्यूट असतात यार, तुम्हाला नाही माहिती बाई, तुम्ही असं बघा त्यांना, खूप खूप क्यूट असतात, खूप जास्त. सो स्नेक सगळेच आवडतात मला, माणूस सोडून, रिलेटिव्ह सोडून. सॉरी. मी या टॉपिक नंतर येतो. ठीक आहे. मला खूप सारे चेहरे समोर आले. मी तुझ्यासाठीच बोलले स्क्रिप्टेड आहे काका. ओके.
तुझा फेवरेट स्नेक तू बोललीस की असं आहे. देर इज अ फॅक्टर ज्याच्यामध्ये बोललं जातं की सापाची कात तिजोरीत ठेवल्याने पैसे येतात. हे बघ, मी आता येताना ऑटोनी आली आहे, ठीक आहे. असं असताना तर मी आता ऑडी BMW माझ्या आजूबाजूला पुढे मागे खूप सगळ्या अशा गाड्या असत्या, सगळ्यांचं सिस्टम हँग झालं असतं बाहेर, ठीक आहे. तसं काहीच नसतं. आधीच्या टायमात असं होतं ना की जे राजे महाराजे असायचे त्यांचं जे ट्रेजर असायचं त्यांना असं ते खूप सेफ काहीतरी ठेवायचं असायचं त्यांना ती गोष्ट, ते ट्रेजर. तर ते खड्डा वगैरे करायचे सिमिलर आणि त्याच्यामध्ये साप सोडून द्यायचे. आणि तेव्हापासून मग ते हे झालं की अरे यार साप ठेवल्यावरती खूप धनवान, अरे धनवान असलेलाच गोष्ट तो विषय साप ठेवतोय तिकडे, धनवान असलेलाच माणूस त्या ट्रेजर तुमचं त्याचं प्रोटेक्ट करायला तिकडे साप ठेवतो. आणि असं इट्स नथिंग लाईक की सापाची कात वगैरे ठेवण्याने हे असतं. नाही, मी गरीब आहे, नाही गरीब हूँ. व्हिडिओ आठवतो यार. ओके, मैं गरीब हूँ. या असं काहीच नसतं. ओके, साप आपण जे म्हणालो की तो ट्रेजर साठी पहिला यूज करायचे, ट्रेजर त्यांचं प्रोटेक्ट करण्यासाठी पुरातन लोकांचे राजस्थान. आणि स्नेक जे आता तू रिसेंटली रेस्क्यू वगैरे केलास त्याचा काय किस्सा? एक सर्वात मोठी गोष्ट आहे जी प्रत्येक स्नेक रेस्क्यूअरला विचारली जातच असेल. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणावरून साप उचलतोय, भाई हातात घेतला, 10 लोक विचारणारे असतात, भाई चावत नाही? अरे तो मित्र नाही आहे रे माझा, तो चावतो, ठीक आहे, तो चावतो. जस्ट द थिंग इज एक्सपिरियन्स असतो, एक हँडलिंगची टेक्निक असते आणि खूप टाइम जातो, ठीक आहे. ही टेक्निक शिकून घ्यायला इट्स नॉट इझी की यार तुम्ही कोणता पण जानवर जाऊन हाताळताय. इट्स नॉट इझी. तुम्हाला माहितीच नाही की त्याला कसं पकडायचंय, त्याच्या बॉडीवरती किती प्रेशर दिलं पाहिजे, त्याला कसं हँडल केलं पाहिजे, त्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस लागते. डू दे टर्न अँड अटॅक? व्हॉट? टर्न अँड अटॅक? जर का त्यांना असं वाटतंय की यार आपण नाही सांगू शकत ऍक्च्युअली गोष्ट, पण जर का त्यांना आपल्या हातात सेफ फील होतंय तर ते लोक नाही अटॅक करणार. आणि जरी ते अटॅक करतात तरी आपल्याला समजायला पाहिजे की आता कसं त्याला हँडल करायचंय. आता खूप असे लोक आहेत जे डोक्याने वगैरे पकडतात किंवा शेपटीला जास्त जोरात दाबतात म्हणून ते साप त्यांना बाईट करतात. पण जर का तुम्ही त्यांना इझिली हँडल करायला जाऊ नका बाबा प्लीज. लोक बोलतील बाई भलतीच इन्फ्लुएन्स करायली लोकांना, तो असं करायला जाऊ नका. तर एक टेक्निक असते राईट, तर तो साप चावतो, पण जर का तुम्ही पकडला तर तो नक्की चावणार आहे, कारण की तुम्हाला माहितीच नाही त्याला कसं पकडायचंय. सो एक तो खूप मोठा थिंग आहे जो तुम्हाला विचारतात की यार चावत नाही का तुला, आता काय घे पकडून बघ, चावत की नाही. ओके, साप जर एखाद्या माणसाला शिकायचं असेल अबाउट स्नेक्स, अबाउट लर्निंग अबाउट स्नेक्स, व्हेरिएशन अबाउट स्नेक आणि स्टडी अबाउट स्नेक, तर त्याच्याकडे काय सोर्सेस अवेलेबल आहेत? ओके, तर मी सर्वात आधी पुस्तक जे वाचलं होतं ते निलिम कुमार खैरेंचं होतं. खूप बेसिक माहिती आहे त्याच्यामध्ये सापांबद्दल. लाईक तुम्ही आयडेंटिफाय करू शकता त्याच्यात कोणता साप आहे, त्याच्या स्पेसिफिकेशन्स काय आहे, त्याचं सायंटिफिक नाव काय आहे, किंवा ते बाईट केलं त्यांनी तर काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, अशी सगळी हे आहे इन्फॉर्मेशन आहे. मी तुला फोटो पाठवते, तू ते स्क्रीनवरती लाव, ठीक आहे. तर आणि खूप चीप आहे ते, लाईक सॉरी घैरे सर, पण खरंच तुम्ही खूप थँक्यू सो मच की तुम्ही इतकं कमी प्राईसमध्ये ते बुक्स देताय. 179 किंवा 167 रुपीजचं ते पुस्तक आहे आणि प्रत्येक घरामध्ये ते पुस्तक असलंच पाहिजे असं मला फील होतंय. कारण की ती जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ना ते खूप जीव वाचवू शकतं, इव्हन तुमचा पण जीव वाचवू शकतं आणि त्या सापांची सुद्धा जीव वाचवू शकतं. सो या दॅट इज अ सोर्स. गुगल तर तुम्हाला हेल्प करू शकतं. आणि जर का तुम्हाला खूप जास्त डेप्थमध्ये स्टडी करायचं त्याबद्दल तर एन्सायक्लोपीडियाज आहेत. जर का तुम्हाला बुक वाचायचं कंटाळ येत असेल तर तुम्ही अभिरूप कदमचा, अभिरूप माहिती असेल तुला? सो बेसिकली ही इज अ ग्रेट स्नेक रेस्क्यूअर आणि युट्यूबर आणि इंस्टाग्राम वरती पण त्याचे खूप कॉन्टेंट्स असतात. तो खूप सुंदर माहिती देतो सापांबद्दल. आणि लाईक आताचा युथ कसं आहे माहितीये, आता एक नॉर्मल पर्सन आहे आणि त्यांनी सापाची व्हिडिओ टाकली आहे, लोक घाबरतात, यार ही घाबरत नाही का, हिला चावत नाही का, अरे ही कसं माझी तर फाटून 4 होते. पण हा आहे ना अभिरूप व्हॉट ही डज कि सर्वात पहिला तो स्टार्टिंग है ना खूप क्यूटली करता तो. सो हाय गाइस, आज हम लोग सीखने वाले हैं सांप के बारे में और बहुत ऐसा क्यूट सा सांप है. जैसे तो शुरू करतो ना यार देखने का मन करता है एंड दैट यूथ इज लाइक यार
आधी मी घाबरायचे, पण आता तुझे व्हिडिओज बघितल्यानंतर ना मला असं वाटतंय की यार स्टडी केलं पाहिजे याच्याबद्दल. सो ही हॅज दॅट थिंग की ना लोकांना पटकन अट्रॅक्ट करतं त्याचं पेज किंवा त्याचं बोलण्याची स्टाईल. सो ही इज अ व्हेरी गुड इन्स्ट्रक्टर इन दॅट केस. आणि जर का तुम्हाला असं ऑफलाईन शिकायचं असेल तर वी हॅव अवर एक्सपर्ट्स. चैतन्य कीर आहे, देन योगेश साटम आहे, ते खूप जास्त एक्सपर्टीज आहे त्या गोष्टींमध्ये. इवन मला सुद्धा गाईड योगेश दादानीच केलंय. योगेश साटम पोलीस ऑफिसर आहे तो, अँड ही इज अ व्हेरी नाईस ह्युमन बीइंग आय कॅन से. आणि ते दोघं पण भाऊ, दोघं पण ट्विन्स आहेत आणि दोघं पण सेम अवली आहेत आणि दोघं पण स्नेक रेस्क्यू करतात. आणि भाई त्यांच्यासाठी काहीच नाही, म्हणजे एवढे मोठे मोठे पायथन भाई ते असे हँडल करतात तर तुम्हाला तुम्ही असं वाटणार ते बेबी उचलतात. सेम विथ अभिरूप. आणि तुम्ही ऑनलाईन तर त्याचा पेज तुम्ही गो थ्रू करू शकता. इव्हन आपल्या पण पेजवरती कधी कधी मी स्नेकचं हे टाकते. ऍक्च्युली माहितीये मी आधी सोशलाइज नव्हतं केलं स्नेकचं. मला योगेश दादानी खूप गाईड केलं याबद्दल की जर का तू करतेस ना तर ते लोकांपर्यंत पोहोचव, कारण की तुझ्याकडे आता प्लॅटफॉर्म आहे. आणि मला असे खूप भीती वाटायची की अरे यार ही तर आता कॉन्टेंट क्रिएट करायचे, आता अचानक ही सापांचं का, हिला फेम पाहिजे म्हणून ही सापांचे व्हिडिओज टाकते. तो ऐसा नाही है. आय जस्ट वॉन्ट पीपल टू यु नो. आणि मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, तू एक सापाचे व्हिडिओ टाकतोस ना 4 लोक तुला बोलणार, पण मी ऍज अ गर्ल टाकते ना तर 4 लोक अप्रिशिएट करतात, यार लडकियों के साप पकड लिया. भाई असं काहीच नाहीये. साप पकडण्यासाठी तेवढाच एक्सपिरियन्स लागतो, तेवढाच जिगरा लागतो, आणि इनफॅक्ट कोणता पण ॲनिमल किंवा वाईल्ड लाईफ हँडल करण्यासाठी. तर मी ती एक गोष्ट ना ऑब्झर्व केली. ते योगेश दादाला एक तू मुलगी आहेस ना, तुझं लोक ऐकतील आणि तुझं बोलण्याचं हे पण खूप आहे. तर म्हटलं की ठीक आहे चालेल, चल ट्राय करून बघूयात. आणि मी तो फर्स्ट ग्रीन वाईन स्नेकचा व्हिडिओ टाकला होता विच हॅज 3 to 4 million व्ह्यूज ऑन इट. आणि त्याच्यावरती लोकांनी मला DM केलेले लेजिट की मी साप बघितला ना माझी फाटून 4 व्हायची बाई, पण आता तू जसं बोलतेस ना मला तर साप आवडायला लागलेत. आणि दॅट थिंग्स मेक मी फील सो प्राऊड ऑफ माय सेल्फ की यार हा चल अवेअर हो रहे लोक किधर. आणि असं नाही की 1-2 लोकांचे, खूप लोकांचे DM आले मला. इवन TV ऍक्ट्रेस आहेत तर धर्मेश तुम्हाला माहिती असेल डान्सर, त्यांनी व्हिडिओवरती कमेंट केली यार वाव ग्रेट. So I was like कि भाई ये whatever we are doing now with the guidance of Yogesh Dada is really very nice. So we will continue this. So this is not any kind of stunt for views. तर प्लीज जर का तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर प्लीज करायला जाऊ नका. सो या. ओके, म्हणजे बोलू शकतो की ह्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे खूप सारे अवेअरनेस लोकांना भेटते आहे या थ्रू. ओके, अगेन बॅक टू दी पॉइंट. आपण मगाशी बोललो की अबाउट स्नेक्स आणि जे आपल्या अवतीभोवती दिसतात, राईट. कुठे काय असं इंडियन कल्चर आहे गावामध्ये वगैरे कुठे की जिकडे तू खूप जास्त इन्स्पायर झालीस अशा गोष्टीने घेऊन वगैरे, किंवा असं काही इन्स्पायर असं नाही. आता आमचं कुलदैवत आहेत नागेश्वर आहेत, तर मी लहान असल्यापासून आम्ही नागाची पूजा वगैरे करतो. इनफॅक्ट असे खूप कोकणात देवस्थान आहेत जे नागदेवताला रिलेटेड आहेत, तर आपण त्याच्यावरती नको बोलायला. कारण की कसं असतं माहितीये, स्पिरिच्युअली बघायला गेलं ना तर आता तुम्ही महादेवांचे नाव बघा, महादेव बोलतो कोण, शंकर बोलतो कोण, भोळे बोलतो. आता ते तिघांचं माइंडसेट वेगळं वेगळं आहे. ते तिघं देव एकच आहे पण त्याला 3 नावांनी बोलवलं जातं, विजन वेगळं आहे. सो आता मी एक गोष्ट बोलायला गेले ना त्याबद्दल तर 4 लोक येऊन बोलतील की नाही हे असं नसतं, हे असं असतं. सो माझा पॉइंट ऑफ व्ह्यू मी लहानपणापासून जे ऐकलं तो वेगळा आहे. नाही आय वॉज जस्ट आस्किंग की तिकडनं काय इन्स्पिरेशन वगैरे भेटलं का? म्हणजे काय असतं कधी कधी आता माझे आजी आजोबा वगैरे असायचे, जेव्हा आजोबा होते सो दे यूज टू टेल अस की इकडे साप आहे तिकडे जाऊ नका. समटाइम देअर वेअर फ्रेंड्स ज्या लोकांना त्याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असेल मग ते त्यांना त्यांच्याबद्दल गाईड करायचे. सो असं काही गावी कधी घडलं कधी की समवन इन्स्ट्रक्टेड यू इथे आहे की कधी गावी गेलं त्याचं रेस्क्यू करायला? हा, रेस्क्यू असं नाही. आता मी रिसेंटली गेले होते कोकणात दादासोबत, तर तेव्हा मी केलेत रेस्क्यू. आणि दादानी मला खूपदा असं म्हणजे त्यांनी एक इन्फॉर्मेशन दिली की इथे आपल्याला असे साप मिळू शकतात, इथे या प्रकारचे. आता आम्ही रात्री ना 3-4 वाजता सकाळी घरी यायचो आणि खूप शिव्या खायचो की त्या लोकांना गरज नाही जंगलात भटकत बसतं. आणि आम्ही दोघंच भटकतोय, सगळीकडे दोघंच भटकतोय. आणि मग दादानी मला सगळं असं गाईड केलं की ही वॉटर बॉडी आहे, इथे तुम्हाला चेकर्ड किलबॅक्स भेटू शकतात, इथे वेगळे वॉटर स्नेक्स मिळू शकतात. मग
ट्रीज वरती काय हाईटला कुठे साप असतात, किंवा लँड वरती किंवा दगडाखाली आपल्याला सॉस्केल्ड वायपर्स भेटू शकतात. तर ती गोष्ट तो इन्स्ट्रक्ट करत होता. ह्याच्या आधी कोणच नव्हतं इन्स्ट्रक्ट करायला. ह्याच्या आधी मी फक्त बुक्स थ्रू आणि गुगल थ्रूच हे करत होती. सो ह्या टायमाला दादाने मला खूप जास्त इन्फॉर्मेशन दिली अबाउट. ओके, व्हॉट इज द मेजर डिफरन्स बिटवीन वॉटर स्नेक आणि द लँड रेप्टाइल्स वगैरे जे असतात त्याच्यामध्ये काय ऍक्च्युअली काय फरक असतो? पाणेरी बोलतात ना आपण त्याला, त्या सापामध्ये ह्याच्यात जास्त काय फरक असतो? पाणेरी साप पाण्यात चालतो, सरपटतो, जमिनीवर ये सवाल नाही था. What do you want from me exactly? ऍक्च्युअली आय वॉन्ट इज की व्हॉट इज द डिफरन्स, म्हणजे पाण्यातले असतात ते जास्त हार्मफुल असतात की ऑनलाईन जे असतात म्हणजे झाडावर जे वगैरे असतात ते जास्त हार्मफुल असतात? व्हॉट सी पाणसाप असतात ते नदीमध्ये आपल्याला विषारी पाणसाप मोस्टली नाही बघायला मिळत. ठीक आहे, समुद्रात असतात, डीप समुद्रामध्ये. आणि ते असे साप आहेत ना, अंटिल अनलेस तुम्ही हे नाही करत, कोणता पण साप बघायला हार्म नाही करणार तुम्हाला ते, जर त्यांना घाबरले नाही तर ते. पण असं काहीच नाही रे, डिफरन्स काय असू शकतो? डिफरन्स नाहीये, साप आहे. पाण्यातले साप जमिनीवरती पण सर्व्हाइव्ह करू शकतात. चेकर्ड किलबॅक्स आहेत. इट्स वन ऑफ द व्हेरी ब्युटिफुल स्नेक, चेकर्ड किलबॅक. आय डोंट नो इफ यू गाईज नो अबाउट इट. आणि खूप खूप सुंदर दिसतो तो साप, खूप क्यूट असतो. काय डिफरन्स? सर्व सापला क्यूट वाटतात, मला भीती वाटेल लिटरली सापांची. क्यूट ओके ओके, व्हॉट अबाउट दॅट पट्टेरी स्नेक? ओके, तर पहिली गोष्ट मी जर का सांगायला गेले तर प्रत्येक पट्टेरी साप हा मनियार नसतो किंवा विषारी नसतो. आता एक मी तुम्हाला डिफरन्शिएट करण्यासाठी एक खूप क्यूट एक्झाम्पल देते. क्यूट सॉरी गाईज. ओके, सो कुकरी स्नेक तुम्हाला माहिती असेल, इट इज अ नॉन वेनमस स्नेक अँड बँडेड क्रेट इज अ हायली वेनमस स्नेक. लाईक ऑल्सो इंडियन कॉमन क्रेट हा इंडियातला सर्वात विषारी साप आहे. आणि ते दिसायला जेव्हा जुवेनाईल असतात तेव्हा ते सिमिलर दिसतात. ठीक आहे, आता त्या दिवशी आम्ही जस्ट चालत होतो आणि मी दादाला म्हटलं अरे साप आहे. तर दादा बोलले की थांब एक मिनिट, क्रिएट असू शकतो कारण की ते सिमिलर दिसतात मोस्टली. पण मी म्हटलं की नाही, इट्स अ कुकरी, कारण की ते आयडेंटिफाय होतं लगेच ऍज अ सर्पमित्र. तर म्हटलं ठीक आहे चालेल. हा, तर दादा बोलले थांब पकडू नकोस. तर दादा आला, मग दादाने सांगितलं हो कुकरीच आहे करून. तर आता दादा पण जर का लांबून बघायला गेला त्याला पण जर का मिसकन्सेप्शन होऊ शकतात की नाही यार हा विषारी असू शकतो, तर वाय नॉट नॉर्मल ह्युमन बीइंग? सो दिस इज द रिझन आपल्याला नॉलेज असणं इज नेसेसरी. आणि खूप असे बँडेड स्नेक्स आहेत. आता रसल्स कुकरी बघून घ्या तुम्ही, किंवा नॉर्मल कुकरी बघून घ्या, किंवा स्ट्रिप्ड किलबॅक असतो पण ते साईडनी त्याला स्ट्रिप्स असतात, त्याला असं वरती नसतात. आणि ऑल्सो मेनी मच. तर ते प्रत्येक पट्टेरी साप जे असतात ते वेनमस नसतात, विषारी नसतात. ओके, इंडियामध्ये नाही तर वर्ल्ड मध्ये डू यू नो समथिंग अबाउट, की सांगू शकते अबाउट ॲनाकोंडा? हाऊ इट इज? ॲनाकोंडा तर भाई पप्पा खूप असा मोठा असतो तो. आणि ऍक्च्युली मी त्याबद्दल एवढा नाही स्टडी केलाय बघायला गेलं तर, कारण की ते इंडियामध्ये आहेतच नाहीत ना. इट्स इन अमेझॉन्स. कारण की माणसं गिळतात. डिफेन्स मेकॅनिझम असू शकतो त्याचा, असं माणूस खाल्लेलाच अजूनपर्यंत. म्हणजे जे अजूनपर्यंत मी बॉलिवूड वगैरे मुव्हीज मध्ये बघितलंय, इट्स लाईक की अख्खं घेऊन दे ट्विस्ट देअर सेल्फ, माणसाच्या आतड्या बितड्या तुटतात. बॉलिवूड मध्ये तू बघितलं असशील, तो साप माणसाला खातोय, तो माणूस परत असा बाहेर येतो ट्विंग करून बाहेर. रिअल लाईफ मध्ये होऊ शकतं का? तो मूवीज मध्ये ना काहीच खरं नसतं टू बी ऑनेस्ट. वन मोर थिंग, आता हे मूवी बद्दल नाहीये, डू देर इज अ पार्ट कॉल्ड इच्छाधारी नाग और इच्छाधारी माणसं असतात ना. इच्छाधारी फक्त माणसं असतात. तुम्हाला समजणारच नाही की अरे आता ह्याची काय इच्छा आहे, आता हा काय करणार आहे. यू विल नेव्हर नो. इच्छाधारी नाग नागिन असं काहीच नसतं. इच्छाधारी रिलेटिव्ह पण असतात. स्क्रिप्टेड आहे, मी सांगते स्क्रिप्टेड आहे. सेफ झोन आहे. सो इच्छाधारी नागिन वगैरे काही नसतं. कारण की मी खूप असे व्हिडिओज बघितले, नॉट अबाउट दॅट, बट लास्ट टाइम इन्स्टावरती मध्ये ट्रेंड चालू होतं ते की मला बघा काहीतरी भेटलंय, खूप विषारी साप आहे हा, आणि ही बघा माझी एक्स, आणि तिकडे साप होता. महादेवा
त्रास झाला. खूप व्हायरल झाला व्हिडिओ. आय गेस 2 मिलियन 3 मिलियन, त्याच्यामध्ये कमी 18,000 20,000 कमेंट होते. काही करतात बाबा जरा. इव्हन आता रिसेंटली काय खूप टाइमाआधी एक 5 मुखी नाग व्हायरल झाला होता. भाई जर तुम्ही दुसऱ्याला नाही पाठवलं 5 जणांना, तुमच्या आयुष्यात वाटळ होईल. हे सगळं ऍक्च्युअली होतं आणि लोक ना लिटरली फॉरवर्ड करतात मला, स्वतःला ग्रुपवरती येत आहेत आणि असं तसं नाही हा, एज्युकेटेड लोक फॉरवर्ड करतायत मला आणि मी नंतर त्याच्या खालचं वाचते. सो बेसिकली ना मला एकाने विचारलं होतं की ते खरं असतं का. मला तुमचा एक फोटो द्या आणून, मी तुम्हाला रावण बनवून नाही सोडला ना तर नाव बदला. ठीक आहे, हाईट आहे यार, जर तुम्ही हा फोटो 5 जणांना नाही पाठवला. हा ना. तर आय वॉज लाईक की नाही असं काहीच नसतं. 2 हेडेड स्नेक्स असतात, खूप रेअर असतात ते, 2 हेडेड असतात आणि म्हणजे 2 साइडनी नाही, ट्विन्स बेबी असतात ना, एक शरीर असतं पण 2 डोकी असतात. सो तसंच स्नेक्स पण असू शकतात. आणि जसं तुम्ही 5 स्नेक्सचा तो फोटो बघितला, तुम्ही गुगल केला तर तो सेम साप तुम्हाला सिंगल पीस मध्ये पण दिसणार. गुगलवरती आहेत तसे फोटोज. तर 5 अवतारी असं काहीच नसतं. फोटोशॉप आहे, इट्स अ फोटोशॉप आहे. मी करते ना तुला रावण थोड्या वेळाने, मला पाठव तुझा फोटो, 10 तोंड लावणार मी तुला. ओके, वेन यू आर गोइंग फॉर ट्रेकिंग, तर तिकडे साप आहे नाही आहे, इफ यू आर गोइंग म्हणजे जर आपण अननोन प्लेसला जातोय तर काय तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे चालताना. बिकॉज साप कुठे असू शकतात, कसे असू शकतात, काय दक्षता घेतली पाहिजे. दक्षता माझ्या बहिणीचं नाव आहे. क्यूट, सॉरी मगच बसून आहे ना पोरगीनी साप आहे, क्यूट आहे, स्टोरी पण क्यूट आहे. ओके, तर केअर पोस्ट केअर अशी घेतली पाहिजे की जर का तुम्ही प्रोफेशनल ट्रेकर नसाल आणि तुम्हाला नाही माहिती की कुठे काय असं मिळू शकतं, तर सर्वात आधी तर तुमच्या हातात स्टिक असली पाहिजे. इट्स व्हेरी बेसिक. पाण्याची बॉटल असली पाहिजे एक छोटी, डोक्यावरती हॅट असली पाहिजे, नाहीतर मग ती हरणटोळ्या तुमची खोपडी फोडू शकते. अरे नाही फोडू शकत यार, सरकॅझम होता यार, सरकॅझम होता तो, रिलॅक्स. तर म्हणजे अरे काय, वाईल गोइंग ऑन ट्रेकिंग टोपी घाला. नाही टोपी घाला, कारण की झाडावरचे जे स्नेक्स असतात ते पटकन अटॅक करू शकतात, ते घाबरून वगैरे. आणि शूज घाला, ट्रेकिंग शूज असतात मोस्टली ते घाला. सॉक्स इज कंपल्सरी. ऑल्सो तुमच्याकडे हळद वगैरे ठेवा, कारण की इट्स नॉट ओनली अबाउट स्नेक्स, कारण स्नेक्स बट लीचेस असतात आपल्या अंगाला, ते पटकन चिकटतात आणि खूप लोकांना नाही माहितीये की लीचेस कसे काढायचे स्टिक झाले की अंगावरती. हळद नाही तर मीठ टाकायचं त्यावरती, ते ऑटोमॅटिकली सोडून देतात. सो दीज आर द थिंग्स यू शुड टेक केअर ऑफ. ओके, बसताना कुठे काही दक्षता, म्हणजे व्हॉट हॅपन्स की समटाइम्स, आय एम सो सॉरी, वन थिंग, एक पंप असतो, तो तुम्हाला अमेझॉन वरती मिळेल, वेनम हे करायचं. कारण की आता तुम्ही हाईट वरती कुठे जातायत आणि तुम्हाला जर का वेनमस स्नेक बाईट होतीये तर इट्स नॉट पॉसिबल तुम्ही अर्ध्या 1 तासात हॉस्पिटलला पोहोचलो. सो इट्स आम्हाला तर नाव नाही आठवत आहे त्या पंपचं, बट तू मेन्शन कर तिकडे खाली. इट्स अ स्पेसिफिक पंप जे हेल्प करतं ते सोक आउट करायला. सो इवन दॅट इज नेसेसरी इफ यू आर गोइंग ऑन ट्रेकिंग. ओके, अजूनपर्यंतचा वन ऑफ द बेस्ट स्नेक जो तू पकडलेस? कोब्रा, क्यूट, स्पेक्टाकल्ड कोब्रा, इंडियन. मला या मुलगीची भीती याच्यासाठी वाटते, कारण की तुम्हाला असं होऊ शकतं की तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, हे बघ काय आणलंय. तिच्या हिशोबाने तो क्यूट असतो. इवन मी आता पण साप घेऊन आले तुझ्यासाठी. हा, क्यूट साप आणलाय मी. ऍट द एंड ऑफ द पॉडकास्ट आपण दाखवूया. हार्टबीट फास्ट नाही, आपण मी दाखवतो. ओके, बॅग येते ना, मी जातो लवकर इकडनं. ओके, अगेन बॅक. जर आपण मगाशी म्हणालो की इफ यू गोइंग फॉर ट्रेकिंग, तुझ्याकडे जो स्प्रे अवेलेबल आहे, कुठे बसताना कुठल्या ठिकाणी जर कुठे आपण क्युअर करू शकतो तशा ठिकाणी, म्हणजे कुठल्या ठिकाणी असतात, हाऊ डू दे रिस्पॉन्ड? ॲज आय सेड की साप सगळीकडेच असतात, झाडावरती, पाण्यात, जमिनीखाली, दगडाखाली. तर बेसिकली जर तुम्ही कोणत्या दगडावरती वगैरे बसताय तर तुम्हाला फक्त एक नॉर्मल दक्षता घेणं इज इम्पॉर्टंट
की तो दगड हलतोय की नाही बघा. जर तो दगड हलत असेल तर पॉसिबिलिटीज आहेत त्या दगडाखाली विंचू नाही तर साप आहेत. ओके. सो पॉसिबिलिटीज आहे तर ती एक केअर तुम्ही घेऊ शकता. आणि नेहमी वरती बघून चाला, खालती पण बघून चाला, आता खालती आदळ्यात वरती खालती दोन्हीकडे बघून चाला. सो बेसिकली इफ यू आर ट्रेकिंग युअर कॉन्सन्ट्रेशन शुड बी इन ऑल दी अँगल्स अँड ऑल द डिरेक्शन्स. ओके, म्हणजे दिस वॉज ऑल अबाउट स्नेक. आता आय वुड लाईक टू मूव्ह टू द अदर फॅक्टर कॉल्ड केदारनाथची ट्रिप. बिकॉज माझ्यासाठी खूप हॅपनिंग होतं. जेव्हा फोटोज बघितले की काय डिफरन्स आहे तिकडे. डिफरन्स किंवा तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स काय होता असं? फर्स्ट एक्सपिरियन्स तर मी जर का बोलायला गेले तर पहिल्यांदाच आम्ही मरता मरता वाचलोय. तर बेसिकली हॅपन्ड व्हॉट इज नाही, एक मिनिट मी ऍड ऑन करतो. क्यूट एक्सपिरियन्स. क्यूट एक्सपिरियन्स ऍक्च्युली. इट वॉज अ क्यूट एक्सपिरियन्स. आणि मी बीइंग यु नो अ डिवोटी ऑफ महादेव, मी खूप थँकफुल आहे महादेवांना फॉर एव्हरीथिंग. इवन आता मी इथे बसले म्हणजे अशी बोलते, आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू हिम. तर माय एक्सपिरियन्स वॉज समथिंग लाईक दिस की मोस्टली काळोख पडला होता पूर्णपणे. इट वॉज अराउंड 9:30 or 10 इन द नाईट. आणि आम्ही ना चालतोय रस्त्यातून आणि ऑल ऑफ सडन ना लाईट्सच गेले, स्ट्रीट लाईट्स असतात ना ते गेले. आणि इट वॉज रेनिंग, इट वॉज हलका रेनिंग, म्हणजे 60-70%. आणि ऑल ऑफ सडन ना स्ट्रीट लाईट्स गेले आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या सगळ्यांचे मोबाईलचे बॅटरीज पण डेड. छोटीशी टॉर्च होती आपल्याकडे आणि ती पण म्हणजे थोडीशी, म्हणजे इतकी पण प्रोफेशनल टॉर्च नव्हती, छोटीशी 10-15 वाली टॉर्च येते ना, दॅट वॉज देयर विथ मी. आणि आय वाज लाइक यार इसका भी बैटरी खत्म नहीं होने चाहिए, तो 2-2 मिनट के बाद व्हील चालू करते. तर आम्ही चालतोय स्ट्रीट लाईट गेली आणि पुढे ना काहीच दिसत नाहीये. आणि आम्ही इतके फ्रस्ट्रेट झालो होतो ना, लाईक आम्ही स्टार्ट केली ना ट्रेक, तिथनं आम्ही 4-5 किलोमीटर अंतर बसून लोकांना विचारतो यार कभी पहुंचेंगे 5 मिनिट आहे. भाई असलं भाई फ्रस्ट्रेट झालं काय, कधी जमतात भाई 5 मिनिटं. लाईक सगळी कर्मांची पापं फेडून घेत होते माहिती महादेव. आणि आय वॉज लाईक यार थोडे टाइम बाद ना मला फील महादेव यार खाली जागा नाही का मिळाली भाई तुम्हाला. तर असं झालं आणि एक पॉइंट असा आला, 2 स्टेप्स फक्त आम्हाला टाकायचे होते आणि लँडस्लाईड झाल्यामुळे ना ही जी पूर्ण स्पेस होती ना ती पूर्ण खालती आणि पूर्ण दरी होती खाली. 2 स्टेप्स आम्ही टाकले असताना डायरेक्ट सावंतवाडीच्या नदीत पोहोचलो असतो आम्ही. ओ भाई, असं होतं. आणि मी फ्रस्ट्रेट झाली आहे आणि आय वॉज लाईक ना, मी महादेवांना सांगितलं पुढच्या 2 मिनिटात लाईट आली पाहिजे, नाही तर वरती येऊन आहे ना चाफ्याचा हार चढवीन म्हटलं तुम्हाला. आणि महादेवांना चाफा नाही आवडत. तर मी ना लिटरली धमकी देते हा देवाला. आणि काय माहिती नाही व्हॉट हॅपन्ड आणि दॅट आय गॉट गूजबम्स. काय माहिती नाही, दुसऱ्या सेकंडला लाईट आली आणि आम्ही स्टेप करतोय पुढे आणि पूर्ण दरी येते. आणि तिने सोबत म्हणून वाचलाय. सो दिस वॉज द व्हेरी यु नो, हा एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहे माझा की यार तभी अगर मैंने धमकी नाही, कधी ना आपल्याला धमकी पण द्यावी लागते देवाला आणि देव ऐकतो. आणि माझ्या बाबतीत असं खूपदा झालंय की ना यार देव ऐकतो, मला ते फील होतं. सो तेव्हा महादेवांनी ऐकलं आणि आम्ही गेलो वरती. मग परत 5 मिनिटं बोलत आम्ही मग फायनली 12:30-1 वाजता वरती पोहोचलो. सो बेसिकली 8 ते 9 तासांची ट्रेक असते आणि आम्ही शूट करत होतो ॲज आपलं प्रमोशनल थिंग होतं ते. तर म्हणून आम्हाला सगळं शूट करून ब्लॉग, मिनी ब्लॉग्स, आम्ही जेवढे वरती जात होतो ना तेवढ्या परत रिटर्न येत होतो एकमेकांचं शूट करायला. तर दॅट्स द रिझन आम्हाला जवळजवळ 13-14 तास लागले वरती पोहोचायला नुसतं. आणि त्याच्यामध्ये एकमेकांच्या उरोवर बसत होतो, मध्ये भांडतोय, खातोय, काय करतोय आमचं आम्हालाच माहिती. तर आम्ही गेलो, हळूहळू पोचलो वरती. आणि त्याच्यानंतर मला तर काय सुधरतच नव्हतं. इट वॉज सो डिवाईन. आय वॉज स्टन्ड ॲक्च्युली. मी म्हटलं की ठीक आहे मी जाते पुढे. आणि ती पहिली पायरी चढले मी आणि मी रडायला सुरू केलं ना, मी रडत चालली आहे. मी पुढे गेले त्या नंदीच्या इथे बसले, मी नंदीदेवाच्या इथे. आणि मी फुल ना माझा सिस्टम हँग की भाई का असं. मी प्रश्न करते की महादेवा एवढं का टॉलरेट करायला देता तुम्ही मला, माझं एवढं काय चुकलंय. हे समोरून ऑल ऑफ सडन ते अघोरीज असतात ना तिथे, ही इज कमिंग. त्यांनी मला सांगितलं की हात दे. मी हात दिला, त्यांनी माझ्या हातात ना रुद्राक्ष ठेवला आणि ते मला बोलतायत की तू हे जे काय टॉलरेट केलंस ना
ते सगळं तुला पुढच्या गोष्टींसाठी ते तयार करतायत आता तुला. लाईक मी मनात गोष्टी बोलतीये, ठीक आहे, आणि ते मला समोरून सांगतायत. आणि इवन आय आस्क्ड महादेव की हे सगळं कधीपर्यंत. ते मला सांगतायत हे वर्ष संपायच्या आधी तुझं सगळं सॉर्ट होणार आहे. आणि माझी एक खूप जिवलग मैत्रीण, तिचं आणि माझं खूप असं वाजलं होतं एका कारणामुळे. आणि जवळजवळ 1 वर्षभर आम्ही एकमेकांसोबत बोलत नव्हतो. आणि मी ना ती गोष्ट मॅनिफेस्ट केली होती की पुढच्या वेळी जेव्हा मी केदारनाथला येईन ना, तेव्हा मला ही व्यक्ती माझ्यासोबत हवी आहे. आणि ते अघोरी बाबा बोलले मला की ह्या इयर एंड पर्यंत तुझं सगळं नॉर्मल होणार आहे, ह्या इयर एंड पर्यंत तू सहन कर. आणि मी केदारनाथ वरून आल्यापासून जी बॅड फेज सुरू होती ना, लाईक लोक चाललेत माझ्या आयुष्यातून. लाईक ते बोलतात ना की यार एक गोष्ट आहे जिने तुला जपडून ठेवले आणि ते सगळ्या गोष्टी लांब चाललेत आणि त्याचा त्रास होतोय आपल्याला, ठीक आहे. आणि तशा गोष्टी होत होत्या. आणि एक्झॅक्टली 28ला का वगैरे काहीतरी प्लॅन ठरला, मी पुण्याला जात होतो. आणि तेव्हा मला समजलं की माऊ पण तिकडे येते, लाईक आमचं जे भांडण झालेलं. आणि ती आली आणि 30ला आमचं सगळं सॉर्ट झालं. 31ला आम्ही दोघी पण रडतोय, वेड्यासारखे रडतोय, एव्हरीथिंग. आणि 1 तारखेला मला माझं फर्स्ट इयरचं ब्रँड आलं. 6 महिने मला एकही ब्रँड नव्हतं आलं. आणि काहीच काम होत नव्हतं. लाईक इन्कम सोर्स बंद झालेला आणि रिलेशनशिप्स तुटत होते, भांडणं होत होती, घरामध्ये प्रॉब्लेम्स सगळे, मतलब बोलते ना वर्स्ट, यू कॅन से इट वॉज वर्स्ट. आणि 1 तारीख से जो चालू हुआ ना यार सिस्टम हँग. आणि ते मला लिटरली बोलतायत की एक पुढचं वर्ष तुझं ब्राईट असणार आहे. आणि त्याची सुरुवात मला झालेली पण दिसते. टच इकडे टच वुड आणि नजर लावू नका मिलन. ओके, as I said manifest, I would like to add on one thing की 100 weeks अगोदर I was, तुझं कुठला तरी शायरीचा पेज होता, शिरो शायरा आहे, आय डोंट नो की ऍक्टिव्ह आहे की नाही आहे. सो त्याच्यावरती मला एक काहीतरी कोट आला होता, खूप मोठा पॅराग्राफ होता. इट वॉज लाइक यार अक्षय दिस इज फॉर यू. एंड आई वॉज लाइक की नहीं यार, कि अगर रैंडमली कोई चीज आपके पास आके टकरा रही है सो इट इज फॉर अ रीजन. एंड तेव्हा मी तिकडे काहीतरी मेन्शन केलं होतं, आय डोंट नो, म्हणजे तेव्हा मेन्शन केलं होतं. आणि आय वॉज लाइक की यार पोस्टमध्ये की कमेंट केली होती मी. आणि नंतर मी मला वाटतं स्टोरी टाकली होती 100 weeks अगोदर समथिंग. आणि आय वॉज लाइक की यार ये बंदी को मैं एक दिन थँक्यू बोलूंगा. कसम से. म्हणजे त्याच्यानंतर खूप टाइम गेला. मला पॉडकास्ट चालू करायचे होते आय गेस 2-3 वर्ष अगोदर, होत नव्हतं पॉसिबल, पण ते नंतर झालं. आणि नंतर काय मध्ये कुठून ते कनेक्शन झाले आफ्टर परत 23-24 weeks अगोदर मला परत असं काहीतरी आलं आणि परत तेव्हा फीड होते आलं माझंच होतं. अँड आय वॉज लाईक मी नाही फॉलो केलं त्या फील्डला, मला नाही माहिती, बट समवन इज रायटिंग व्हॉट ऍक्च्युअली यू वॉन्ट इन लाईफ. आणि इट वॉज लाईक की यार तू कुठल्या वर्स्ट फेज मधून जातोयस मला माहिती आहे. अँड इट वॉज लाईक किसी को तो ये समझ रहा है, समवन इज गाइडिंग यू अनफॉर्च्युनेटली भाई, कुछ ना कुछ तो है. सो भाई यू शुड बी थँकफुल. आणि तेव्हा मी परत कमेंट टाकली की थँक्यू सो मच. ती आय गेस माझ्याकडे आता ते असेल, मी स्क्रीनवरती टाकीन ती. म्हणजे इट्स लाईक आत्ता जसं तू बोललीस ना मॅनिफेस्ट होतं, इट्स अ ब्लेसिंग, ॲक्च्युली इट्स अ ब्लेसिंग. आणि इट्स लाईक भाई खरं थँक्यू की तू कळत न कळत खूप जणांना मोटिवेशन बोलू शकतेस किंवा नेवर गिव्ह वाला स्पिरिट बोलू शकतेस, तू असं टच करून जातेस. अँड इट्स लाईक ब्लेसिंग फॉर यू. सो अगेन टू दी पार्ट, मॅनिफेस्टेशन मध्ये बिलीव्ह करतेस? खूप जास्त जोरात. ओके, मी आता शायरीचा विषय निघालाय तर मी प्रत्येक शायरला थँक्यू बोलेन. इट इज ह्यूज थँक्यू टू ईच अँड एव्हरी वन. बिकॉज कसं असतं ना, आता तू जर का माझा पेज बघशील ना, एकही अशी शायरी नाहीये त्याच्यात किंवा एकही अशी कविता नाहीये जी मी फेस नाही केली आहे. इट्स एव्हरीथिंग विच हॅज हॅपन टू मी. कारण की खूप असे शायर्स आहेत, अँड विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट मी सांगते की ते ना फॅन्टसीज हे करतात, लिहितात जे नाही झाले. बट आय हॅव रिटन माय होल बायोग्राफी. सो इट्स एव्हरीथिंग दॅट आय हॅव फेस्ड. आणि
टैलेंट लगता है यार, खुद के लगे पड़े हैं फिर भी लोगों को मोटिवेट करने में. ऍक्च्युली माझा एक शायरीचा पेज होता आणि माझे इन्स्टाचे जुनेवाले पोस्ट आहेत ना, आय गेस 500 पोस्ट अगोदर मी पण त्या फेज मधून ते लिहूनच बाहेर आलोय. सो इट इज लाईक शायरीवाला फॅक्टर बहुत मॅटर करता है. सो कोणीच नव्हतं ना तेव्हा, कागज और कलम साथ था. सेम यार. आणि अभी तक वो नहीं गया छोड़ के, ठीक है, कोई नहीं गया वो. सब बहुत लोग आए, बहुत लोग चले गए, बट कागज और कलम मला असं वाटतं की क्यूट. मला असं वाटतं की लिहून खूप गोष्टी सॉर्ट होतात या गोष्टी. सो तुम्ही एखाद्याला एक गोष्ट सांगताय ना, आपल्याला गॅरंटी नसते की यार 4 चौघात आपली खिल्ली नाही उडवणार आहे. तो जाऊन 10 लोकांना सांगणार म्हणजे सांगणार. आज ना उद्या तुमचा वाजणार आहे, तो उद्या जाऊन सांगणार कोणाला ना कोणाला. पण एक आपण नोट डाउन करून ठेवतो ना, अपन जाने के बाद लोग उसको पढ़ते हैं और फिर लोगों को रिग्रेट होता है. तभी लोग हंसेंगे, बाद में लोगों को रिग्रेट होगा कि ना ये ना ऐसी थी, ये ऐसी थी. इट्स अ डीप अगेन फॉर मी. क्यूट. क्यूट ऍक्च्युली, म्हणजे इट वॉज अ फेज. आणि ऑल्सो मी आय एम सो सॉरी टू इंटरप्ट, मी CBSE बोर्ड मधली आहे. मला 4th पर्यंतच मराठी होतं. मला मराठी मी जेव्हा माऊ आली माझ्या लाईफमध्ये, तर जे बोलत नव्हतो आम्ही, ती माझ्या लाईफमध्ये आली. आम्ही जस्ट भेटलो आणि जेव्हा ती गेली घरी, उसके बाद मैंने लाइफ का फर्स्ट मराठी कविता लिखा था. तुटलेलं फुटलेलं होतं, बट आय रोट इट फॉर लाईक, जर का मी पोरगा असती ना तर मी तिच्यासाठी लिहिलं असतं, लाईक मी तिला ऐकवलं असतं. आय डोंट नो मी तिला अजूनही सांगितलंय की नाही, बट मी तिच्यासाठी ती कविता लिहिली होती. आणि त्याच्यानंतर मग तिच्यामुळे माझं मराठी सुधारलं. मी इतकं फ्लुएंट मराठी नाही जमता था मेरे को. आता मी बोलायला लागले आणि तिच्यामुळे, ऑल थँक्स टू हर. आणि तिच्यामुळेच मी मराठी कविता वगैरे पण सुरू केल्या. सो थँक्यू सो मच माऊ फॉर दिस थिंग. एनी फेवरेट शायरी, शेरो शायरी, एनीथिंग यू वुड लाईक टू गो विथ? एक मराठीच छोटूशे 4 ओळ्या आहेत ज्या मी लिहिल्या होत्या आणि ते खूप लोकांना रिलेट केल्या. लाईक प्रेमात असता तुम्ही एखाद्यासोबत आणि ऑल ऑफ सडन तुमचा हार्टब्रेक होतोय, कोणी चिटूप करते. सो इट वॉज लाईक, थांबा मला पटकन रिकॉल नाही होत. मी माझ्या डोक्यात काय आलं ना, मी लगेच लिहून टाकते. मी 2 मिनिटं पण वाट, मी विसरून जाणार. ओके. हा, सो इट वॉज समथिंग लाईक दिस की अर्पून तुला हे निस्वार्थी मन माझे, आगीसारखे जळाले मी, उजळून जग तुझे. क्या बात. दीज आर द थिंग्स. थँक्यू सो मच. आणि एक हिंदी 4 ओळी. यार, जे पण लोकांना असं वाटतंय ना की माझ्याच लाईफ मध्ये दुःख आहे, माझ्यासोबत असं का होतंय, तर तुमच्यासाठी एक स्पेशल आहे. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाई. सो प्याज नहीं कटते यहाँ आंसू के बिना, जिंदगी से क्या ही उम्मीद रखी जाए. क्या बात है. अरे रे रे, दर्द है. ये स्क्रिप्टेड नहीं है. अरे. ओके. म्हणजे मी एक अगोदर मला एक कोड आला होता लॉंग बॅक, म्हणजे त्याच्यामुळे मी रेझिग्नेशन टाकलं. अँड इट वॉज लाईक की त्या कोडमध्ये असं लिहिलं होतं की इफ यू आर नॉट वर्किंग ऑन युअर सेल्फ, समवन विल हायर यू टू वर्क फॉर देम. हां, मग हे मला तेव्हा क्लिक नव्हतं झालं. मी फोन केलेला दुसऱ्यांना, अरे याचा अर्थ सांग ना. अरे भाई चुकीचं आपलं होतं, चुकीचं होत आहे. दॅट टाइम आय रिझाईन. मग नंतर लाईफमध्ये जेव्हा वर्स्ट फेज झाले तेव्हा शायरी वॉज अ थिंग, अँड तिकडनंच मग बाहेर आलो. म्हणजे आता ते शायरी कधी कधी असं वाटतं की यार हे खरंच मी लिहिलंय का, असं होतं. टू बी ऑनेस्ट, आता एक तो फेज बोलतो ना आपण, आता इव्हन एक खूप लोक बोलतात आपल्याला की यार तू खूप लहान आहेस, तू कायच जग बघितलंय अजून. पण समोरच्याला माहिती नसतं की मी काय जग बघितलंय अजून. तर इवन मी आता एक गोष्ट बोलू शकते की मी आता बोलतीये, मी नॉर्मल आहे. इट्स ऑल बिकॉज ऑफ माय मदर. तिने मला, शी हॅज सपोर्टेड मी लाईक हेल्प. लाईक जे मला पाहिजे ना ती करून देणार. ती मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करते. थँक्यू मम्मी. मी तिला हे गोष्ट कधीच असं फेस टू फेस नाही बोलू शकत आहे, बट आय लव्ह यू सो मच. आणि खरंच खूप थँक्यू. काहीही बोल, ऍक्टिंग करायची होती, जा तू कर, मी तुझ्यासोबत आहे. ती सगळीकडे येते माझ्यासोबत.
तिच्या पायात रॉड आहे, तिला कॅन्सरची गाठ होती पायात. सो वेन आय वॉज इन 5th or 6th स्टँडर्ड, जेव्हा मी एक्झामिनेशन हॉलची चक्कर काढायची, ती हॉस्पिटल्सचे चक्कर काढत होती. आणि एवढ्या वेळा व्हिजिट दिलेत ना तिने हॉस्पिटलमध्ये. एक टॅक्सी ड्रायव्हर होते, ते त्यांची रेंटची होती टॅक्सी. एवढं झालं ना त्यांचं, त्यांनी स्वतःची टॅक्सी घेतली विदिन 1 month. हा. आणि म्हटलं की शी हॅज डन अ लॉट फॉर मी, ती मरणाच्या दारातून ती आली आहे माझ्यासाठी असं. आणि ती ना बोलते असं की तू नसतीस ना तर ह्या लोकांना मी बघितलं पण नसतं, दादाला आणि पप्पाला. स्क्रिप्टेड आहे. सो या, आणि शी इज देअर फॉर मी. आय एम हिअर बिकॉज ऑफ हर. आणि काही पण झालं ना, काही पण, तर ती असते. थँक्यू मम्मा. ओके, अजून एक टॉपिक आपण ज्याला म्हणतो की आपण बोलताना बोलतो पण काही लोक ते जगत असतात. when it comes specially to शायरीज. येस, एक्झॅक्टली. व्हॉट डू यू फील? आता मी आता बोलली ना, कांदे कांदे प्याज नाही कट्टे आंसू के बिना जिंदगी से क्या उम्मीद रखी जाए. तर मी स्वतःच खूप जास्त वर्स्ट फेज मध्ये होते. आणि आय वॉज लाईक ना मम्मी, मला ना माझा छोटा भाऊ बोलतो आराध्य, तुझा जन्म ना गुड्डा दिदी कांदे कापण्यासाठी झालाय. घरी काय पण फंक्शन असेल ना, भाई मम्मी भाई पेटते मम्मी, अरे 5 किलो कांदे काढून देते, 10 किलो. अरे काय मी काय हलवाई आहे काय? आणि ना ऍक्च्युली आय हॅव दॅट व्हेरी गुड स्किल ऑफ कटिंग ऑनियन्स. मी खूप फाटफूट कापते कांदे. ठीक आहे, तुम्हाला कांदे कापायचे असेल तर आमच्याकडे माणसं कपडे. तर मम्मी ना मला देते आणि ना मी जस्ट कापतेय कांदे. आणि ना माझ्या डोक्यात हा थॉट आला की यार माझ्या डोळ्यातून येतंय का पाणी. तर तेव्हा मी शायरी फॉर्म केली होती. यार कांदे पण कापले नाही जाऊ शकत आपल्याला रडवल्याशिवाय. तर आयुष्य तर काय काय नाही करत रे यार, आयुष्य तर रडवणारच आहे. तर त्याला आपण कसं कमबॅक दिलं पाहिजे ते आपल्यावरती आहे. आणि काही काही लोकांना नाही आहे सिच्युएशन, नाही सांभाळता, एक्सपिरियन्स नसतो एक, आणि ते लोकांना कोणतरी ऐकणारं शोधत असतात. आणि एक्झॅक्ट त्याच टायमाला जर का त्या ऐकणाऱ्याशिवाय कोणीतरी बोलणारा भेटला ना त्यांना, मग भाई ते वेगळ्या रस्त्याने जातात. आणि ह्याच्यात खूप मोठी गोष्ट ना आत्ताच्या युथसाठी कधी कधी पॅरेंटिंग कमी पडते. आय एम सो सॉरी, दिस इज हर्टिंग यू, दॅट मीन्स यू आर बिहेविंग लाईक दॅट. तर आताच रिसेंटली लाईक माझ्याच रिलेटिव्हमध्ये एक थिंग हॅपन्ड की घरी आई बाबांचे खूप जास्त इश्यूज सुरू आहेत. आणि ती ना खूप छोटीशी मुलगी आहे रे, लाईक शी इज नाव इन सिनियर KG. आणि खूप म्हणजे दॅट थिंग इज अभी डिवोर्स तक आ गया है वो थिंग. आणि त्या छोट्याशा मुलीच्या डोक्यावरती इतका इम्पॅक्ट पडतंय ना. दॅट गर्ल शी सिट्स इन द होल डार्क रूम, ती कोणाशी काय बोलत नाही. आणि इट्स व्हेरी सॅड सीइंग दॅट. तर मी जस्ट एक सजेस्ट करेन की यार तुम्ही जर का नाही सांभाळू शकत तो मत पैदा करो. ऍक्च्युअली अजून एक डार्क साइड आहे की देर आर पीपल हू शो देअर डिफरंट फेसेस एट डिफरंट स्टेजेस. एक्झॅक्टली, इच्छाधारी लोक. सो दिस इज दी ऍक्च्युअली दी पॉइंट. म्हणजे दे मे बी युअर फ्रेंड्स, दे मे बी युअर रिलेटिव्ह तर नंतर आले रे. म्हणजे अरे हा भाई स्क्रिप्टेडच समज भाई. बट द थिंग इज दे आर विथ यू फॉर अ टाइम, बट जैसा they found something better than you, the next day you are gone. So इन लोग का बुरा लगता है भाई. It's like you played okay, but it's like तर असं खूप लोक मी एक्सपिरियन्स केलंय ही गोष्ट. someone goes from the worst. आणि असं नाहीये की जे लोक असतात ना की यार मी जर का सांगते तुम्हाला की माझ्यासोबत असं झालं, तर नेव्हर से अ पर्सन की यार मेरे साथ भी ऐसा हुआ. देयर इज नो लिसनर. म्हणजे जर तू कोणाला काय फोन करून सांगायला जाते की यार माझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम आहे, तो त्याचा तेव्हा सांगतो माझ्यासोबत पण झालंय, एवढं काय. तर भाई एवढं काय भाई, तू ज्या सिच्युएशन थ्रू होतास तेव्हा तुझ्यासोबत लोक होती. मी ज्या सिच्युएशन मधून जाते माझ्यासोबत कोणच नाहीये. सो देयर इज अ ह्यूज वास्ट डिफरन्स. दॅट्स द रिझन आय लव्ह नेचर, बिकॉज नेचर ऑलवेज लिसन्स अँड नेचर हील्स. Actually, there is a big part I can add on this की there should be a good listener with you. असं मला वाटतं. कारण की माणसाला परफेक्ट ऐकणारा कोण नसतो. खरंय. आणि जर तो ऐकणारा भेटला, आय गेस ही शुड कीप हिम फॉरएव्हर. लोकांना किंमत नसते ऍक्च्युअली बघायला गेलं तर. And if it is a blessing if you have it
with you because nahi, and especially that when it's come to girls factor they can speak with anyone. When it comes to boys factor it is like ki तू मुलगा आहे तू नाही रडू शकत. टू ऑल द बॉयज आउट देयर असं कधीच नका विचार करू तू लड़का है तो क्या हुआ तू लड़का है तो इट्स ओके यार. So it's like they can't cry. You can. So means It's this cute. is the society की यार you can't cry, you can't tell anything. सी सोसायटीचा जर का आपण विचार करायला गेलो ना सोसायटी इज नॉट कमिंग टू फीड यू. Actually इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू तुला तुझ्यावरती येते तू राबतोयस दिवसभर तू कोणत्या गोष्टी थ्रू जातोयस ते तुझ्यावरती आहे तू ते फेस करतोयस आणि तुझं राईट आहे रडणं यार. सोसायटी तर 10 ठिकाणी जाऊन भाई तोंड मारणारीच असते. and the thing is he should have a listener म्हणजे if someone is there म्हणजे मला असं वाटतं नंतर ते फोटो लावण्यापेक्षा आय गेस इट मे बी हर्टिंग टू थाउजंड्स ऑफ पीपल पण मी एक आज सांगतो की नंतर बॅनर लावून चुकीचं केलंच भावा बोलण्यापेक्षा वेन ही इज विथ यू ॲटलीस्ट यू शुड से की भाई काय झालं तर मला सांग मी आहे म्हणून रात्री 2 वाजता पण. सो नाही मिळतंय सबको हे नाही मिळतंय. सो खूप कमी असं आणि आपण आता फोर्स पण नाही करू शकत लोकांना की ऐका भाई माझं आणि आय विल लाईक की नाहीये ना भाई निकल फेक नका वागू बस. जर का मला दिसतंय ना कुठे भाई तू फेक वागतोयस तर आय विल डिस्टन्स माय सेल्फ मी स्वतःच डिस्टन्स होईल तुझ्यापेक्षा. मला नाही राहायचं भाई मी चालू कर. आणि इट्स नेसेसरी ऑफ दिस जनरेशन टू बी दिस स्ट्रेट फॉरवर्ड. नाही तर लोक वापर करून जातात यार खूप वापर करून जातात माहितीये तुझ्याकडे. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे ना वापर करून घेणं इज पैसा. तुझ्याकडे नोट आहे ना पायी पूर्ण दुनिया तुझ्या पायाशी आहे. पीपल प्ले म्हणजे जे डोंट प्ले विथ समवन्स फिलिंग असं इमोशन्स नाहीच राहिलेत इंटेन्शनली आणि इंटेन्शनली करतात दे नो की व्हॉट दे आर डुईंग. अँड पीपल शुड नो दॅट नॉट एव्हरी सॉरी कॅन फिक्स युअर वुंड्स यार. कम ऑन भाई समटाइम इट नेव्हर या इट डज. आणि एकच गोष्ट 10 वेळा केलेली ती चूक नसते यार. ते मुद्दामून केली गोष्ट. येस सो ठीक आहे. दॅट्स व्हाय लव्ह स्नेक्स आर क्यूट. I would believe soon. Actually मी आता बोलेन की भाई साप पाळलो ऍक्च्युली इलिगल आहे नका पाळू. आणि मी लवकर जातो इकडनं कारण की हिने साप आणलाय. हे बाबा लोकांना साप दाखव ना तर बाई नंतर केस वगैरे करतील ना माझ्यावरती. सो एक लास्ट टॉपिक व्हॉट डू यू लव्ह अबाउट. आपण रॅपिड फायर राऊंड वरती आता पोहोचलोय. सो फटाफट आपलं तर हे सांगायचंय की करंजवर प्ले करू नका भाई संसारात आग लावशील माझ्या. व्हॉट इज द थिंग विच कम्स इन युअर माइंड आफ्टर हिअरिंग दिस. ओके सो ह्या असतील टॉपिक्स. सो फर्स्ट इज कोकण. प्रेम. ओके प्रेम. नेक्स्ट प्रेम. आई. ओके वेन यू हिअर अबाउट स्नेक. स्नेक बद्दल विचार काय जेव्हा तू हे शब्द माइंड मध्ये आणतेस सर्वात पहिला पिक्चर तुझ्या डोक्यामध्ये काय येतो. स्नेक. सॅटिस्फॅक्शन. ओके इट्स सॅटिस्फाईंग वॉचिंग देम. ओके स्नेक बाईट. ठीक आहे लाईक माझ्यासाठी नॉर्मल आहे यार काय ठीक आहे क्यूट. ओके ऍक्च्युली शब्दांनी जितकं मारल्यावरती त्रास नाही होत ना होतो ना तितकं स्नेक बाईटनी तर काहीच नाही होत. हाथों से मारो बातों से नहीं. जिस्म के दर्द दिखाई देते बयान नहीं कर सकते. हाँ दर्द है दिल के नहीं. हाँ दर्द है. ओके अबाउट फिश वाटर. अच्छा अबाउट वाटर लाईफ. ओके मालवण. समुद्र. चेटू गोंधळ नमन गणपती पालखी. समृद्धी. प्रॉस्पेरिटी. ओके झालं. स्क्रिप्टेड आहे. दिस इज नॉट स्क्रिप्टेड. ठीक आहे. ओके लास्ट हे नाव का ठेवलंस स्वतःचं. श्रुतीवरून समृद्धी कसं झालं खूप जणांना माहिती नाहीये. सो बेसिकली माझे आजोबा म्हणजे मम्मीचे डॅड त्यांची अशी इच्छा होती की माझं नाव समृद्धी पडावं. ओके या बट पप्पांना श्रुती ठेवायचं होतं. आणि
हा, पप्पांना श्रुती ठेवायचं होतं. आणि वेन माय आजोबा डाईड ना, तर त्या टायमाला मला मला मामाने सांगितलेलं की ही टोल्ड की समृद्धीची काळजी घ्या किंवा माझ्या सगळ्या नातवंडाची काळजी घ्या. तर आय वॉज लाईक की समृद्धी रख देते. आणि श्रुती जेव्हापर्यंत असं लोक मला बोलवायचे ना, यार क्या श्रुती क्या कर रही है, ठीक नहीं आ रहा था, फील नहीं आ रहा था, यार समृद्धी कशी आहे यार, तू कशी आहे यार समृद्धी, काय करते समृद्धी, भारी वाटतं यार, ये सही लग रहा है, छान, क्यूट क्यूट. तर इसके लिए समृद्धी. आणि समृद्धी नाव नाही बोलू शकत मी, ते इंस्टाग्राम आयडी ठेवलंय, सगळे मला समृद्धी अँड आय लाईक इट. Okay, now what would you like about telling about to your Insta family? Okay. About your YouTube family. So next 2 minutes, 3 minutes is for you and for your family. So just go for it. Okay. तर पहिली गोष्ट तर तुम्ही लोक नसतात तर माझं काहीच नसतं. मी एका बोटाने चपाती बनवत असते. आणि ओके सॉरी गाईज, आय एम सॉरी, स्क्रिप्टेड आहे. आणि ऍक्च्युली तुम्ही लोकांनी मला समजवलं टू ऑल माय इंस्टाग्राम फॅमिली, यू गाईज टॉट मी हाऊ टू रिस्पेक्ट, हाऊ टू सपोर्ट समवन हु इज रिअली नीडी. आणि तुम्ही लोकांनी मला सांगितलं, ही गोष्ट सांगून दिली की तुम्ही जर का चांगली गोष्ट करत असाल ना तर सपोर्ट करण्यात काही हरकत नाही. युट्यूबची फॅमिली एवढी जास्त नाही आपली, थोडीशी आहे, म्हणजे छोटूशी आहे एकदम, कोंबड्याने एवढी. थोड्या टायमानंतर मग ती सापाने एवढी पण मोठी होऊ शकते तुम्ही थोडंसं सपोर्ट केलं तर. आणि भावाच्या पण चॅनलला लाईक ऑफ आहे, शेअर ऑफ आहे, सबस्क्राईब ऑफ आहे करून टाका. आणि आपल्याला पण जर का इंस्टाग्रामला फॉलो नसाल करत तर टू फॉलो अस. आणि बस माणसाने माणसाची माणसासह वागणे. मत करो. इट वॉज अ ग्रेट मेसेज. आयुष्यात म्हणजे सापांवर प्रेम करा, नेचरवर प्रेम करा, नेचरवर आणि प्रेम करा. मी प्रॉमिस करते मी नॉनव्हेज सोडणार आहे. भाई मी ऑलरेडी व्हेजिटेरियन आहे. वेलकम टू द क्लब. मी रिसेंटली नव्हते खात, इवन 4-5 महिने मी सोडलो होतो पूर्णपणे. आय वॉज नॉट इटिंग आफ्टर आय केम फ्रॉम केदारनाथ. लाईक मी जेव्हा खाल्लं ना तेव्हा मी लिटरली आय वॉज लाईक उलटी होत होती मला, तर नाही हो रहा था. आणि आय वॉज फीलिंग सो पॉझिटिव्ह, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते माझ्या हातात असं वाटत होतं. पण मी खूप असे आजारी वगैरे पडले, कारण की ऑल ऑफ सडन तो प्रोटीन इंटेक बंद पडला. तर डॉक्टर लाईक असं ऑल ऑफ सडन नको सोडू, तू हळूहळू सोड आणि रिप्लेस कर प्रोटीन तुझं. तू चिकन नाही खात तर ह्याच्या जागी दुसरं खा. आणि आय हॅव रिअली स्टार्टेड दॅट. आणि आता मला नाही फरक पडत की मला मिळतंय नाही मिळतंय. जसं थिंग इज मला मम्मीला डबल कामाला नाही लावायचं. ओके, सो खूप खूप धन्यवाद टू दिस 126, 130, 150K फॅमिली कमिंग सून वाल्या. आणि विश यू ग्रेट सक्सेस, ग्रेट जॉय. थँक्यू. तुमच्या आयुष्यात खरे साप जास्त येऊ, नकली साप कमी येऊ. नकली सापांना आता जागाच नाही आने देगी तो. एव्हरीथिंग यू डू इन लाईफ ना, प्रत्येक गोष्ट तुझ्या कंट्रोलमध्ये अक्षय. एव्हरीथिंग इज अंडर युअर कंट्रोल. तू जोपर्यंत समोरच्याला तो ऍक्सेस देत नाहीये ना की तू मेरे साथ गलत कर, तब तक वो नहीं कर सकते. तू जर का इमोशनली अटॅचच होत नाहीयेस ना भाई, लोकांना ना रडू दे तुझ्यासाठी. मी तर सांगतेय, माझी एक फ्रेंड आहे प्राची करून आहे, आणि माझ्यासाठी ना कोणतीच फ्रेंड कधी रडली नव्हती. बट वन डे व्हॉट हॅपन्ड, माझे डॅडनी मला खूप जरा सुनवलेलं जास्तच. तो एक स्टेज असतो ना यार, तू काय केलं, काय उखडलं लाईफ मध्ये, वो वाला स्टेज चालू होता. आणि मी ना आय वॉज जस्ट क्राईंग, दॅट गर्ल जस्ट टुक मी डाऊन. आणि ती रडायला लागली. आय वॉज लाईक व्हॉट हॅपन्ड, तेरे को क्या हुआ, मेरा तो कम्प्लीट होने दे. शी वॉज लाईक तुला मला असं बघवत नाहीये. सो दिस टाईप ऑफ पीपल ना आर व्हेरी रेअर. आणि अशा लोकांना नका सोडू, त्या लोकांना रडू दे. आणि त्याच्या आधीपर्यंत आहे ना, ठीक आहे ना, फ्रेंडच आहे, बट अभी नाही, वो फॅमिली आहे. सो दीज आर द थिंग्स, यु नो. तू ऍक्सेसच देऊ नको. आणि आता मला माहिती आहे, मला आता तेवढा एक ट्रस्ट बिल्डअप झालाय. आणि नेव्हर डू दिस थिंग. एकाकडनं जर का तुला एक बॅड एक्सपिरियन्स आला ना, तू त्याच्यामुळे पूर्ण जगाला नको जज करू. कारण की कुठेतरी समोरचा व्यक्ती तुमच्यासारखा सुद्धा असू शकतो. आणि तुम्ही आता स्वतःला एक्सेप्ट नाही करू शकत तर मग तुम्ही काहीच नाही करू शकत. आय वॉन्ट पीपल टू बी लाईक मी इन
इन द वर्ल्ड, बिकॉज आय नो दॅट आपण कोणाचा हरामाचं खाल्लेलं नाहीये Obvious. किंवा आपण कोणाचं वाईट नाही केलंय आणि ना की आपण करणार आहेत. आणि अशीच लोक दुनियामध्ये राहिले पाहिजे. नॉट फ्लेक्सिंग माय थिंग, बट आय कॅन से की परवरिश रहता है ना. I can feel that quote की live the world you want, be the change you want in the world. Yeah. So राईट. जगतं Exactly. उदाहरण माझ्यासमोर आहे. आणि तुम्ही जे वागताय ना, तुमचे संस्कार फ्लॅश करताय तुम्ही. तुमच्या आई बापाने तुम्हाला काय शिकवलंय ते फ्लॅश होत आहे. सो दीज आर द थिंग्स. This is for everyone. Yes. कारण की काहीच आता मी शिव्या देते 4 लोकांमध्ये. लोक बोलतात यार तुझ्या आईने तुला हे शिकवलं का. सो ती गोष्ट खूप हिट करते आणि काही लोकांना ना फरकच नाही पडत. निर्लज्ज लोक. सो दुनिया को तुम्हारी जरूरत नाही आहे. क्यूट. Cute. सो या ऑल्सो बिफोर एंडिंग दिस मी तुम्हाला साप दाखवते. तुला कधी साप चावलाय का रे? हा. मला मला एक 8 वर्ष किंग कोब्रा बाईट झालाय मला स्वप्नात. मला एक आय वॉन्ट यू टू पुट दिस इन युअर हायलाइट्स. ठीक आहे. मला फक्त बॅग देशील का? मी सांगू का की साप बघितलाय खूप वेळा. चावायची इच्छा नाहीये. ऑलरेडी मनुष्यातले साप खूप वेळा चावलेत आणि आय डोंट वॉन्ट. रबर स्नेक आहे. ठीक आहे. नाही रे भाई, नकली आहे. नाही क्यूट आहे का हा? हा क्यूट आहे. अरे ओरिजिनल याच्याहून जास्त क्यूट असतात. सो बेसिकली लोकांचे फ्रेंड्स त्यांना काही गिफ्ट करू शकतात. रिंग गिफ्ट करतील, ब्रेसलेट्स गिफ्ट करतील. माझे फ्रेंड्स मला हे सगळं गिफ्ट करतात बेसिकली. आणि खूप अतरंगी गिफ्ट असतात ना माणसाचे. सो दिस वन ओके. So finally, this was an awesome time, awesome conversation with Shruti Samriddhi. So this is Anchor Akshay signing out. Till the time, keep blessing, keep loving. आणि तुम्हाला यातलं काय आवडलं नक्की कमेंट मध्ये सांगा आणि विल बी देअर. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. सो दिस इज समृद्धी टक्के and this is Anchor Akshay signing out. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय श्रीराम. ओम साईराम. जय हर हर महादेव. हर हर महादेव.